राजकीय पक्षांची जी काही मागणी आहे की म्हणजे आम्हाला ते मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये मतदार याद्या द्या, तर ती मान्य केली पाहिजे ना. तुम्ही ते द्या ना मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये. तुम्ही तिथं जर का आडमुठेपणा घेऊन नाही चालणार ना, की बाबा नाही अशी देणारच नाही. हेच निवडणूक आयोगाला लागू आहे. द आन्सर टू सनलाईट इज मोर सनलाईट. तुम्हाला आक्षेप होत आहे ना, तुमच्यावरती लोक शंका उपस्थित करतात ना, तुम्ही अजून ट्रान्सपरन्सी आणा, अजून पारदर्शक करा या सगळ्या गोष्टी. वोट चोरी ते 1960मध्ये आणि 1970च्या दशकामध्ये बूथ चोरी होत होती, म्हणजे मतपेटच पळून घेऊन जात होते. आपण हे समजून घेतलं पाहिजे की एक तर तो स्टॅट्युटरी राईट आहे, त्यामुळं कायद्याने दिलेल्या प्रक्रियेनुसार तो मिळतो आणि कायद्याने दिलेल्या प्रक्रियेनुसार तो एखाद्याचा काढूनही घेता येतो. कायदा कोणाची मदत करतो? जे स्वतः जागरूक आहेत, जे स्वतः झोपलेले आहेत, त्यांचा कायदा काही मदत करायला येणार नाही. राहुल गांधींच्या पक्षाचे कार्यकर्ते पण इन्व्हॉल्व आहेत ना, मतदार याद्यांची निर्मितीमध्ये ते इन्व्हॉल्व असणार आहेत. जेव्हा मतदान झालं तेव्हा ते इन्व्हॉल्व असणार आहेत. या सगळ्या गोष्टींवरती कधीच कोणी आक्षेप का नाही घेतला? निकाल वेगळे आले की मग तुम्ही म्हणणार की नाही ती वोट चोरी झाली. निकाल फेवरेबल आले की तुम्ही म्हणणार नाही हे लोकांची भावनाच होती. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आपल्या विरोधात आले की मग हेतूंवरती शंका उपस्थित करायच्या जजेसबद्दल. आपल्या फेवरमध्ये आले की मग न्यायालयाचं स्वातंत्र्य, हे सगळं हे काही बरोबर नाही ना, असं नाही ना. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जय पराजय हार जीत ह्या गोष्टी होणार. आज भाजप सत्तेत आहे, कदाचित भविष्यात काँग्रेस सत्तेत येईल, आधी काँग्रेस सत्तेत होती. काहीही होऊ शकतं. लोकांची जनभावना बदलू शकते, लोक कुणालाही विजय करू शकतात, कुणालाही पाडू शकतात. पण हा देशाच्या ज्या म्हणजे राज्यघटनेने ज्या संस्था उभा केलेल्या आहेत ना, त्या संस्था जगल्या पाहिजेत. नमस्कार, मी निखिल आणि द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून देशभरात वोट चोरीचा मुद्दा हा खूप जास्त चर्चेला जातोय. राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा लावून धरतात. त्यासोबतच त्यांनी इंडिया आघाडीला देखील हा मुद्दा पटवून दिलेला आहे आणि त्यानुसारच इंडिया आघाडी देखील या वोट चोरीच्या मुद्द्यावरून बराच मोठा आंदोलन उभारण्याच्या तयारीत दिसते आहे. राहुल गांधींनी कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देऊन देशभरात लोकसभा निवडणुकीमध्ये कशाप्रकारे मतचोरी झाली आहे याबद्दल शंका व्यक्त केली आहे. आणि त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर देखील आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मतचोरीचा हा मुद्दा आणि तो चर्चा करणं खूप महत्त्वाचं ठरतं. याचमुळे चर्चेत आला आहे तो म्हणजे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची एकंदरीत प्रक्रिया, मतदानाची प्रक्रिया, ही सगळी प्रक्रिया देखील या निमित्तानं चर्चेत आलेली आहे. निवडणूक आयोग कसा काम करतो, तो सरकारच्या अधीन असतो का, सरकारवर त्याचा काही हस्तक्षेप असतो का, या सगळ्यांबद्दल देखील चर्चा केली जाते. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींबद्दल समजून घेणं, निवडणूक आयोगाची कामकाजाची पद्धत समजून घेणं, निवडणूक आयोगाची स्थापना कशा प्रकारे झालेली आहे, त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप होऊ शकतो का, या सगळ्यांबद्दल माहिती घेणं देखील तेवढंच जास्त गरजेचं आहे. त्यासाठी माझ्यासोबत आहेत पत्रकार विश्वनाथ गरुड सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांसोबत या गोष्टीची चर्चा करण्याचे 3 प्रमुख कारण आहेत. एकतर ते स्वतः पत्रकार आहेत, त्यानंतर डिजिटल मीडियाचे अभ्यासक आहेत आणि त्यासोबतच त्यांचा कायद्याचा देखील अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत ही चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. सर, या निमित्तानं मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, जो मतदारांना सुद्धा जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, ते म्हणजे निवडणूक आयोगाबद्दल. निवडणूक आयोगाची एकंदरीत रचना कशी आहे आणि निवडणूक आयोगाबद्दल अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मतदारांनी सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत? नक्कीच. आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की निवडणूक आयोगाची जी निर्मिती झालेली आहे ती भारतीय राज्यघटनेत त्याच्या तरतुदी आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो 15वा भाग आहे, त्या 15व्या भागामध्ये निवडणूक आयोगासंदर्भातल्या तरतुदी आहेत. म्हणजे त्यामध्ये ज्याला आपण आर्टिकल किंवा अनुच्छेद म्हणतो, अनुच्छेद 324 ते अनुच्छेद 329 हे जे भारतीय राज्यघटनेतले आहेत ते सगळे आपल्याला निवडणूक आयोगाचं कामकाज कसं चालेल या संदर्भातली माहिती देतात. त्यामुळं ज्याला आपण महत्त्वाची गोष्ट कशी आपण समजून घेतलं पाहिजे की सुप्रीमसी ऑफ लॉ असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण रूल ऑफ लॉचा विचार करतो, म्हणजे कायद्याचं राज्य, म्हणजे आपल्या भारतात कायद्याचं राज्य आहे, तर कायद्याचं राज्य याचं जो अविभाज्य घटक आहे तो म्हणजे सुप्रीमसी ऑफ लॉ. सुप्रीमसी ऑफ लॉ म्हणजे काय, तर कायदा तुमचा सर्वोच्च असला पाहिजे. म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा जे काही पूर्वीच्या काळी असं होतं की राजा सर्वोच्च असायचं, तसं नाही आता, तर कायदा सर्वोच्च आहे. आणि जेव्हा म्हणजे आपल्या देशाचा आपण विचार करतो किंवा भारताचा आपण विचार करतो, तेव्हा आपण सुप्रीमसी ऑफ लॉमध्ये आपल्याकडे सर्वोच्च काय आहे, तर आपल्याकडे सर्वोच्च आहे कॉन्स्टिट्यूशन. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये हे म्हणलेलं आहे की आपल्याकडं सर्वोच्च आहे ते आपली कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या देशाची निर्मिती नंतर जे महत्त्वाचं डॉक्युमेंट झालं 1950ला ते होतं कॉन्स्टिट्यूशन. त्या कॉन्स्टिट्यूशननुसार हा आयोग निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण त्याचं जे महत्त्व आहे ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये अधोरेखित केलेलं आहे. मी जसं म्हटलं तसं 324 ते 329 त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता याची रचना बघितली तर एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त. बरोबर.
ही आधी समजून गेलं पाहिजे की त्याची मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त असे त्याची रचना आहे. तर म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो 324वा भाग आहे त्यामध्ये हे स्पष्टपणे म्हणलेलं आहे की निवडणुकीच्या संदर्भातलं म्हणजे लोकसभेची निवडणूक असू दे, राज्यसभेची निवडणूक असू दे, राज्यातल्या विधानसभेची असू दे आणि काही ठिकाणी जिथे विधान परिषद आहे त्या विधान परिषदा असू देत, राष्ट्रपती देशाचे आणि उपराष्ट्रपती, ह्या सगळ्या निवडणुकांचं नियंत्रण, या सगळ्या निवडणुकांची देखरेख, ह्या सगळ्या निवडणुकीची दिशादर्शन हे सगळं कोण करेल तर ते निवडणूक आयोग करेल. त्यामुळे ती एक इंडिपेंडंट बॉडी आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. मग त्याचं कामकाज चालवण्यासाठी कोणतरी अधिकारी लागेल, तर त्या पद्धतीने रचना अशी केली होती की त्यामध्ये उल्लेख असा आहे की एक मुख्य निवडणूक आयुक्त असेल आणि त्याच्या सोबतीला निवडणूक आयुक्त, अन्य निवडणूक आयुक्त असतील. त्यामुळं जर का अन्य निवडणूक आयुक्त असतील तर मुख्य निवडणूक आयुक्त हा अध्यक्ष या स्वरूपात तिथं काम करेल असं त्यामध्ये राज्यघटनेमध्ये आपल्याकडे उल्लेख आहे. त्यामुळं ह्याची जेव्हा निर्मितीच राज्यघटनेत झालेली आहे, त्याचं स्वातंत्र्य हे राज्यघटनेमध्येच अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की देशाच्या निर्मितीपासून किंवा राज्यघटना आपली अंमलात आल्यापासून निवडणूक आयोग हा स्वतंत्रच आहे. तो केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येत नाही आणि ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, म्हणजे ती घटनात्मक संस्था आहे. त्यामुळं आणि त्याच्यात दुसरी गोष्ट पण अशी आहे की जी आपण समजून घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाकडे जे पॉवर्स आहेत, अधिकार जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतो, प्रशासकीय कामकाज करणं, आणि ॲडज्युडिकेशन म्हणजे एक प्रकारे न्यायालयांचं कामही. म्हणजे आपण बघत असाल की जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा प्रचारासंदर्भातले काही असेल तर हे जे पॉलिटिकल पार्टीज असतात हे रिप्रेझेंटेशन घेऊन कुठे जातात, निवडणूक आयोगाकडे जातात रिप्रेझेंटेशन घेऊन, की बाबा हे असं विधान केलेलं आहे, हे आपल्या म्हणजे त्या म्हणजे तुमची निवडणुकीची आचारसंहिता भंगाच्या ज्या केसेस असतात, मग तिथं ते ॲडज्युडिकेशन असतं ना एक प्रकारे, की ते त्या पद्धतीने मग सगळं समजून घेणं, मग त्या पद्धतीने पुढं कार्यवाही करायची असेल तर करणं. त्यामुळे या दोन्ही पद्धतीच्या पॉवर्स निवडणूक आयोगाला मिळालेल्या आहेत. म्हणजे आताचं उदाहरण द्यायचं झालं तर पक्ष कोणाचा आहे, शिवसेना पक्ष कोणाचा, याचं जे न्यायालयीन प्रक्रिया चालली ती निवडणूक आयोगाने चाललेली आहे. बरोबर. सो हे सगळे तुम्ही अधिकारांबद्दल बोलताच आहे. आता तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याच्यासोबत अजून 2 किंवा निवडणूक आयुक्त असा ज्याचा उल्लेख केला. सो ही रचना कधीपासून आली? मला वाटतं सुरुवातीपासून अशी रचना नव्हती की एक मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि 2 निवडणूक आयुक्त असतील. या रचनेमध्ये बदल का करण्यात आला आणि कधी करण्यात आला हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांचं आणि निवडणूक आयोगाचं देखील अशा कोणत्या तरतुदी कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आलेल्या आहेत? म्हणजे जसं की निवडणूक आयुक्तांना काढण्याची प्रक्रिया एवढी सोपी नाही आहे, त्याबद्दलही तुम्ही सांगावं थोडं. हां, अरे कॉन्स्टिट्यूशनमध्ये निवडणूक आयुक्त म्हणजे दुसरा तुझा उपप्रश्न आहे त्याचा उत्तर मी आधी देतो की कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना काढण्याची प्रक्रियेसाठी तुम्हाला एकतर पहिली गोष्ट ते अशी आहे की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन यांना काढण्यासाठी जी तरतूद आहे ती अशी आहे की ती सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पदावरनं दूर करता येईल त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाला आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना त्या पदावरनं दूर करता येईल. त्यामुळं ते म्हणजे त्याची जी समांतर रेषा बघितली म्हणजे इक्विव्हॅलंट टू सुप्रीम कोर्टचे जजेस इथपर्यंत त्याची हे आहे. त्यामुळं मग सुप्रीम कोर्टच्या जजेसला काढायची तरतूद परत राज्यघटनेमध्ये आहेच, ज्याला आपण इम्पिचमेंट मोशन म्हणतो किंवा महाभियोग म्हणतो. सध्या यशवंत वर्मा या न्यायमूर्ती यशवंत वर्मा म्हणजे त्यांच्यावरनं सध्या तो विषय चालू आहे, त्यासाठी 3 सदस्यांची कमिटी पण नेमलेली आहे. तर पहिली गोष्ट कशी की तुम्हाला महाभियोगामध्ये कसं लागतं की लोकसभेचे 100 सदस्य किंवा राज्यसभेचे 50 सदस्य यांनी तो प्रस्ताव पुट करावा लागतो त्यांच्या सभागृहामध्ये. मग त्यात डिस्क्रिशन पॉवर असते ती लोकसभेच्या सभापतींकडं किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांकडं की तो स्वीकारायचा की नाही. एकदा त्यांनी तो स्वीकारला की एक समिती नेमली जाते 3 सदस्यांची. त्या 3 सदस्यांच्या समितीमध्ये कोण असतं? सर्वोच्च न्यायालयाचे सिटिंग जज असतात एक, म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय सध्या न्यायाधीश आहे असे एक देशातल्या उच्च न्यायालयातल्या कुठल्याही एका उच्च न्यायालयातले सिटिंग जज, मग तिथे जे उच्च न्यायालयात काम करतात असे एक, आणि एक निष्णात कायदेपंडित असं 3 जणांची समिती येते. ही समिती आल्यानंतर त्या समितीपुढं तुम्ही तुमचं मत मांडू शकता. म्हणजे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्या विरुद्ध जर का काही महाभियोग आणला गेला तर त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मग ते त्यांची बाजू त्या समितीपुढे मांडू शकतात. मग समितीचा जो अहवाल असेल तो अहवाल जातो त्या सभागृहाकडं, लोकसभेकडं, राज्यसभेकडं. आणि मग तिथं गेल्यानंतर तिथं पण ज्याच्या विरुद्ध महाभियोग आणलेला आहे त्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तिथं पण त्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. आणि ह्यानंतर विशेष बहुमत असतं. विशेष बहुमताने तो ठराव मंजुराला लागतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सभागृहाची जी सदस्य संख्या आहे त्याच्या 50% जास्त लोकांचं आणि उपस्थित असलेल्यांचे 2/3 असं ते विशेष बहुमत असतं. त्यामुळे ते विशेष बहुमताने तो मंजूर झाला तरच ते तुम्हाला त्यांना त्या पदावरनं हटवता येतं. म्हणजे हे काय केलेलं आहे, कारण हे अवघड केलेली यंत्रणा म्हणजे सहजासहजी शक्य नाही आहे.
हे जो तू पहिला प्रश्न विचारला की त्यांचं स्वातंत्र्य, ते त्यांचं स्वातंत्र्य जपण्यासाठीची ही यंत्रणा आहे, म्हणजे त्यासाठीच्या ह्या तरतुदी आहेत, कारण त्या मुद्दामूनच किचकट ठेवलेल्या आहेत. नाहीतर काय होईल की कुणी कशा पद्धतीने कुणालाही पदावरनं दूर करेल. आणि म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजेसला ज्या पद्धतीने खरंच दूर करता येत नाही, म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना त्या पद्धतीने दूर करण्यात आलेलं नाही. म्हणजे महाभियोगाचे प्रस्ताव आणले, पण काही वेळेला त्यांनी आधीच त्या जजनी राजीनामा दिला, काही वेळेला ते महाभियोगाचे प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत, असं झालं. पण आत्तापर्यंत भारताच्या इतिहासात कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना महाभियोगाच्या माध्यमातून दूर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे. तशीच म्हणजे तशीच रचना ही सेम मुख्य निवडणूक आयुक्तांसाठीच तिथं कार्यान्वित किंवा ती राज्यघटनेमध्येच तशी तरतूद करण्यात आलेली आहे. सर, आता तुम्ही जो उल्लेख केला की एकतर महाभियोग किंवा रिमूव्हल ऑफ जजेस असं ज्याला म्हणतात, त्या पद्धतीनुसार निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याची प्रक्रिया एक म्हणजे कठीण आहे आणि ती करणंही खूप कठीण आहे. म्हणजे यामुळं स्वातंत्र्य तर अबाधित आहेच, शिवाय निवडणूक आयुक्तांनी कितीही स्वातंत्र्यपणे कारभार करण्याचा प्रयत्न केला तरी कुठलंही केंद्र सरकार त्यांना काढून टाकू शकत नाही, याची देखील खात्री करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळं मग तरी देखील निवडणूक आयोगावर वारंवार शंका घेतली जातेच. आणि हेच प्रकरण जेव्हा 1995 किंवा 90च्या दशकामध्ये जेव्हा निवडणूक आयुक्त खूप जास्त डॉमिनेट करत होते किंवा डॉमिनंट झाले होते, जसं TN सेशन यांचं उदाहरण दिलं जातं, त्यानंतर मग ह्या 2 निवडणूक आयुक्त अजून नेमावेत किंवा 3 सदस्यीय आयोग असावा अशी रचना करण्यात आली होती. मग ती रचना का करण्यात आली होती त्याचं एक थोडंसं तुम्ही स्पष्टीकरण द्यावं. ह्याचं पण उत्तर परत राज्यघटनेमध्येच मिळतं, कारण राज्यघटनेमध्ये जे 324 जे आर्टिकल आहे त्यामध्ये त्याचं उत्तर आहे की एक मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि त्यांच्या सोबतीला अन्य निवडणूक आयुक्त असतील. आता ते किती असतील असा आकडा काही राज्यघटनेमध्ये दिलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे की या संदर्भातला कायदा करण्याचा अधिकार हा संसदेकडे आहे, म्हणजे ती राज्यघटनेच तरतूद केलेली आहे. त्यामुळे राज्यघटनेचे जे कर्ते होते ते किती दूरदृष्टीचे होते हे पण आपल्याला त्यातनं दिसतं. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की 1990 ते 1996 हा TN सेशन यांचा कार्यकाळ होता. तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे त्याच्या आधीपासून होतं, म्हणजे 1960ला पहिल्यांदा कोड ऑफ कंडक्टची एक डूज अँड डोंट्स असं ज्याला म्हणतो ना, ते 1960ला पहिल्यांदा केरळमध्ये आणलं गेलं. मग नंतर 68पासून त्याचं मिनिमम कोड ऑफ कंडक्ट म्हणून वापर व्हायला सुरुवात झाली. पण हे सगळं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जरी असलं तरी तो वापरलाच जात नव्हता. TN सेशन जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आले ना, त्यानंतर त्यांनी हे सगळं राबवायला, म्हणजे आदर्श आचारसंहिता त्यांनी राबवायला सुरुवात केली. मग त्याची त्यावेळेला जे राजकारण होती त्यांना इतकी भीती बसली होती की त्यावेळेला असं म्हणतात की त्यावेळेला म्हणजे शेषन यांना म्हणजे असं म्हणलं जाते की राजकारणाने एकतर देवाला घाबरायचं नाही तर शेषन यांना घाबरायचं, इथपर्यंत ती परिस्थिती होती. त्यामुळं शेषन यांनी राबवायला सुरुवात केल्यानंतर साहजिक आहे की निवडणूक आयुक्त हा कठोर झाला की मग तुम्हाला चाली खेळाव्या लागतात, हालचाली कराव्या लागतात. मग राज्यघटनेतल्याच त्या तरतुदींचा वापर करून त्यांच्या जोडीला अन्य 2 निवडणूक आयुक्त त्यावेळेला 1993ला नेमले गेले. म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान होते PV नरसिंहराव यांनी 2 निवडणूक आयुक्त त्यावेळेला नेमण्याचं केलं. त्यामध्ये MS गिल आणि GVG कृष्णमूर्ती 1993ला तिथं आले. TN सेशन यांना कळलं होतं की आता हे आलेत म्हणजे आपल्या पॉवर्स एक प्रकारे छाटण्यासाठीच हे आलेले आहेत. TN सेशन ह्या दोघांच्या नियुक्तीविरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते त्यावेळेला. पण सुप्रीम कोर्टाने त्यांचं जो काही म्हणजे त्यांची जी याचिका होती ती फेटाळली होती, कारण त्याचं रिझन असं की तरतुदी आहेत ना, म्हणजे शेवटी जजेसला किंवा न्यायालयांना ते जे स्टॅट्यूट आहे किंवा ती घटना आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही करता येत नाही. त्यामुळे तरतूद आहे त्याप्रमाणे ते 2 आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते स्वीकारलं पाहिजे. आणि मग त्यानंतर त्यांनी 1996ला त्यांचं पद संपलं. पण म्हणजे ह्या चाली खेळल्या गेल्या होत्या. असं काही नाही आहे की म्हणजे एकदम स्वातंत्र्य कायमच त्यांचं अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न खूपच झाले होते, असं काही नाही आहे. निवडणूक आयुक्तांचे म्हणजे पंख छाटण्यासाठी ती चाल होती त्यावेळेला. आणि त्यानंतर मग हे 2 निवडणूक आयुक्त त्यांच्या सोबतीला हा प्रवास सगळा तिथनं पुढे सुरू झाला. दुसरा जो मुद्दा तू मगाशी उपस्थित केला तो म्हणजे एक त्यातला जो होता की एक जी केस 2022ची अनुप बरनवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, तर ही केससुद्धा इंटरेस्टिंग होती. कारण मुख्य निवडणूक आयुक्त नेमायचे कसे या संदर्भात काही लॉज नव्हता. तर एक समजून घेतलं पाहिजे की जेव्हा कुठला स्टॅट्यूट नाही आहे, कुठला कायदाच नाही आहे, तेव्हा डिस्क्रिशनरी पॉवर राहतात ना, की जो कोणी सत्तेत आहे तो ठरवेल कोणी निवडायचं. कारण त्याला काय म्हणजे तुम्ही कुठं काय करणार, दात तरी कुठं मागणार ना, कारण तुम्हाला काय त्यात कायदा नाही आहे कशी निवड झाली वगैरे अशी. म्हणजे फक्त केंद्र सरकारनं म्हणजे पंतप्रधान त्यांच्या केंद्रीय ह्याच्या कॅबिनेटच्या संमतीनं राष्ट्रपतींना शिफारस करतात आणि राष्ट्रपती नेमणूक करतात. राष्ट्रपती कशी करायची ती डिस्क्रिप्शन फक्त पंतप्रधानांकडेच ती डिस्क्रिप्शन, कारण लॉ तर कुठला नव्हताच त्यामध्ये. त्यानंतर मग त्यावेळेचं जे जजमेंट आहे ना, म्हणजे अनुप बरनवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2013चं जजमेंट आहे, 2023चं जजमेंट आहे. तर त्या जजमेंटमध्ये अजय रस्तोगी जे 5 जणांचं जे बेंच होतं
त्या अजय रस्तोगींनी हे म्हणजे त्यांनी जे निकालपत्र लिहिलं होतं त्यामुळे त्यांनी हा उल्लेख केला आहे की 1950 पासून आज 2023 पर्यंत ह्याबाबत कायदा नाही आहे, हा व्हॅक्यूम आहे. हा कायदा व्हायला पाहिजे होता अगोदर, का नाही झाला हा कायदा? मग जे कोणी आत्ता आरोप करतात त्यांनी हे स्वतः पण इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे ना की का नाही कायदे केले गेले त्या संदर्भात. त्यामुळं मग आम्हाला करावं लागतं. म्हणजे राज्यघटनेचं जे 142वा अनुच्छेद आहे, अनुच्छेद 142, ज्यामध्ये कंप्लीट जस्टिस करण्याची पॉवर्स सुप्रीम कोर्टला मिळालेल्या आहेत. कंप्लीट जस्टिस म्हणजे काय की जिथं व्हॅक्यूम आहे, जिथं काही लॉस नाही, तिथं सुप्रीम कोर्ट स्वतः हा पुढाकार घेऊन काही गोष्टी ठरवू शकतं. म्हणून त्या 142चा आर्टिकल 142चा वापर करून मग त्यावेळेला एक त्यांनी समिती स्थापन केली. पण त्या जजमेंटमध्ये क्लिअर कट म्हणलं होतं की जोपर्यंत पार्लमेंट यात इन्व्हॉल्व्ह होत नाही, पार्लमेंट पुढे जाऊन काही करत नाही, तोपर्यंत ही समिती राहील. मग त्या समितीमध्ये सरन्यायाधीश होते, पंतप्रधान होते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता, आणि जर का विरोधी पक्षनेता नसेल तर सर्वोच्च दलाचा नेता, असं त्यांनी वर्णन केलं. सर्वात मोठ्या पक्षाचा नेता असं त्यांनी त्यावेळेला उल्लेख केला होता. मग नंतर 2023ला लगेच हा कायदा आला, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन्स अपॉइंटमेंट कंडिशन ऑफ सर्व्हिस ॲक्ट 2023 हा त्यांनी आणला. आणि पार्लमेंटची पॉवरच आहे ना, पार्लमेंट कायदे करणं हे त्यांचा अधिकार आहे. कुठल्याही सरकारने केलं तुम्ही त्याला रोखू नाही शकत, कारण त्यांचा अधिकार आहे तो करण्याचा. त्यामुळे पार्लमेंटमध्ये आपण हे जे सगळे खासदार निवडून देतो किंवा विधानसभांसाठी आमदार निवडून देतो, हे कायदे मंडळ आहे ना, त्यांनी कायदेच करणं अपेक्षित आहे ना तिथं जाऊन. त्यामुळे त्यांनी कायदे का केले म्हणून तुम्ही हा प्रश्न नाही विचारू शकत. त्या कायद्यांच्या म्हणजे कायदा कशासाठी केला, त्याचा उपयोग काय, ह्याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण कायदे करणं हे त्यांचं प्रथम काम आहे. कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणं एक्झिक्युटिव्ह म्हणून परत कार्यकारी मंडळाचं काम आहे. आणि ते कायद्यानुसार काही घडले का नाही ह्याचं इंटरप्रिटेशन करण्याचं काम परत कोर्टांकडे जातं, वेगवेगळ्या कोर्टांकडे जातं ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो कायदा केला. कायदा केल्यानंतर तुम्ही आक्षेप घेता की त्यामध्ये मग सरन्यायाधीशांनी तुम्ही बाजूला काढलं. पण तो कायदे मंडळाचा अधिकार आहे ना, कुणाला इन्व्हॉल्व करायचं, कुणाला नाही करायचं. आणि कायदा हा म्हणजे आपण एक समजून घेतलं पाहिजे की काही गोष्टी या ज्या सिस्टीमनुसार झालेल्या आहेत त्याला प्रत्येक वेळेला विरोध करून नाही चालणार. तुम्हाला सिस्टीमनुसार झालेलं आहे. तो बिल आलं, बिल लोकसभेत पास झालं, बिल राज्यसभेत पास झालं, त्याला राष्ट्रपतींनी ॲसेंट दिली, म्हणजे सहमती दिली, मंजुरी दिली, स्वाक्षरी दिली, ते बिल ॲक्ट झालं तुमचं, ते म्हणजे त्याचं एन्फोर्समेंट सुरू झाली. तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायला लागेल. मग तुम्हाला त्यात म्हणजे मुद्दामूनच वगळलं सरन्यायाधीशांना, हे ते त्या वेळच्या सरकारचं ते धोरणं असतात. ती त्यांनी त्यांची धोरणं ती ठरवलेली असतात. त्यामुळे त्याला आपण विरोध नाही करू शकत. आणि तसंही सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्या समितीमध्ये असतील म्हणजे त्याची तो इंडिपेंडंट असेल हे कशावरून? म्हणजे जसं की सीबीआयचे डिरेक्टर आहेत त्यांच्या नियुक्तीमध्ये सरन्यायाधीश असतात, किंवा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन त्यांच्या नियुक्तीमध्ये सरन्यायाधीश असतात. पण आपण स्वतः पाहतो की CVC काय काम करते हे अजूनही आपल्या कोणाला माहिती नाही आहे. प्लस सीबीआयचे डिरेक्टर जे स्वतः सरन्यायाधीश असतात त्या समितीमध्ये नेमणूक करतात, त्यांच्यावर स्वतः सुप्रीम कोर्टच आक्षेप घेतो की हा सरकारी पोपट आहे वगैरे म्हणून. त्यामुळे सरन्यायाधीश असतील आणि ती आयोग इंडिपेंडंट होईल किंवा ती समिती इंडिपेंडंट होईल याची कोणी खात्री देऊ शकत नाही. हां, म्हणजे शेवटी कसं आहे की नियुक्ती करण्यात पण नसतं ना. तो जो नियुक्त झालेला व्यक्ती आहे त्यांनी ते समजून, जसं TN शेषन यांनी स्वतःचे अधिकार काय समजून त्यांनी स्वतःचा काळ गाजवला, तसं त्या निवडणूक आयुक्तांचं काम असतं की त्यांनी त्यांचा काळ गाजवावा. आणि फक्त त्यांनी त्यांचा काळ गाजवताना त्या सगळ्या गोष्टी घटनेला, त्या संदर्भातले जे कायदे आहेत त्या कायद्याने धरून त्यांनी या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे काळ गाजवायचं म्हणजे मनमानी करून नाही चालत, कारण नाही तर परत तुम्ही कुणी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं फक्त नियुक्तीपुरताना विषय, पुढं त्या व्यक्तीने पण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. सर, आपण निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय, त्यावरून थोडंसं आपण आता प्रक्रियेबद्दल येऊया. म्हणजे आपण हे स्पष्ट केलं की निवडणूक आयुक्तांना किंवा निवडणूक आयोगाला संपूर्ण शक्ती, संपूर्ण पॉवर्स दिलेल्या आहेत. त्यांनी त्याचा कसा वापर करायचा आहे आता हे त्यांनी ठरवायचं आहे. आत्तापर्यंतच्या निवडणूक आयुक्तांनी कसा वापर केला आहे हे आपण पाहिलेलं आहे. येणारे कसे करतील हेही पाहणार आहोत. पण आपण आता थोडंसं प्रक्रियेबद्दल बोलूयात. निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे कामाची, एकतर त्यांच्याकडे स्वतःचा काही असा स्टाफ नाही आहे. जे काही राज्य सरकारचे कर्मचारी आहेत किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत तेच निवडणुकीच्या काळात सर्वजण निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात. मग अशा वेळी निवडणूक आयोग जेव्हा कुठला निर्णय घेतो त्याचं इम्प्लिमेंटेशनची संपूर्ण जबाबदारी, एक्झिक्युशनची संपूर्ण जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची असते. मग ते अधिकारी राज्य शासनाने नियुक्त केलेले आहेत, केंद्र सरकारनं नियुक्त केलेले आहेत. ते सुप्रीम किंवा निवडणूक आयुक्त मग निवडणूक आयोग कसा इन्शुअर करतो की हे सगळे लोक त्याचं काम नियमितपणे आणि रेग्युलरली किंवा चांगल्या प्रकारे पार पाडतील? आणि अशाही काही घटना आहेत का की त्यांनी त्यांचं काम नीट पाळलेलं नाही आहे? नाही, आता कसं होतं की परत म्हणजे निवडणूक घेण्याचं काम हे काही कायम सुरू नसतं. म्हणजे ते दर 5 वर्षांनी इलेक्शन येणार, त्यावेळेलाच निवडणूक आयोगाला स्टाफ लागतो. त्यामुळे घटनेमध्येच आर्टिकल 324(6) ही तरतूद आहे की त्यांना जो स्टाफ लागेल तो माननीय राष्ट्रपतींनी आणि गव्हर्नरनी तो उपलब्ध करून द्यायचा. हे त्या परत ही तरतूद घटनेमध्येच आहे. त्यामुळे तो विचार त्यावेळी घटना निर्माण करणाऱ्यांनी किंवा घटना लिहिणाऱ्यांनी त्यावेळेलाच तो विचार केला होता की बाबा हा स्टाफ, तो जो प्रशासकीय स्टाफ असेल तोच त्यावेळेला ते वापरतील.
त्यामुळे होतं असं की हा जो सगळा कर्मचारी वर्ग आहे किंवा अधिकारी वर्ग आहे हा एकतर राज्य सरकारच्या सेवेतला असतो किंवा केंद्र सरकारच्या सेवेतला असतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधला कर्मचारी वर्ग असतो. तो त्या वेळेला तो निवडणूक आयोगाच्या आधिपत्याखाली जातो. म्हणजे जेव्हा इलेक्शन्स असतात, इलेक्शनचा कार्यक्रम डिक्लेअर होतो, जेव्हा आपण म्हणतो आचारसंहिता लागू झाली त्यावेळेला तो निवडणूक आयोगाच्या आधिपत्याखाली जातो. अदरवाईज त्याचं जे सगळं रिपोर्टिंग असतं त्याच्या सिनियर्सला किंवा ती जी काही उत्तरंड तयार केलेली आहे त्या पद्धतीनेच ती केलेली आहे. त्यामुळं त्यावेळेच्या कामकाजाबद्दल आपण बोलू शकतो. म्हणजे त्यावेळेला जेव्हा मतदान किंवा कार्यक्रम निवडणुकीचा सुरू असतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी कशा ऑब्झर्व होतात, तर मग म्हणजे एखादा तृतीय श्रेणीतील कर्मचारी असेल त्याच्यावरती जो द्वितीय श्रेणीतील असेल किंवा त्याच्यावरती गॅझेटेड ऑफिसर्स असतील तर तीच उतरंड तिथे पण लागू होते आणि तेच सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतात. फक्त होतं असं की म्हणजे मतदार याद्या अपडेट करण्याचं जे काम आहे ना ते अखंड सुरू असतं. ते काय असं ते फक्त निवडणुकीपुरतं असतं असं नाही, ते सुरू असतं, त्याचे कार्यक्रम सतत चालू असतात. त्यामुळे त्यावेळेला तो जो मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जो असतो की ज्याच्याकडे ती जबाबदारी असते BLO, तर त्यांनी त्या पद्धतीने त्या सगळ्या नियमांचं पालन करून ते करण्याचं हे असतं. पण प्रश्न तिथं असा निर्माण होतो की तो राज्य सरकारच्या सेवेतला असू शकतो किंवा केंद्र सरकारच्या सेवेतला असू शकतो, तो अधिकारी कुणी असू शकतो. त्यामुळे त्याच्यावरती फक्त निवडणूक आयोगाचं नियंत्रण नसतं, तिथल्या सरकारचं पण तिचं नियंत्रण त्याच्यावरती असतं. त्यामुळे हे आक्षेप आहेत ना, हे आक्षेप ह्याच्या आधीपासून पण घेतले जात होते, असं नाही की हे आक्षेप घेतले जात नव्हते. त्यामुळं म्हणजे जसं आपण आता असं म्हणतो की वोट चोरी, तर 1960मध्ये आणि 1970च्या दशकामध्ये बूथ चोरी होत होती, म्हणजे मतपेटच पळून घेऊन जात होते. म्हणजे त्यावेळेलाही म्हणजे चॅलेंजेस त्यावेळेला पण होते. असं काही नाही की त्यावेळेला निवडणूक एकदमच म्हणजे एकदम सगळं चांगलंच होतं आणि आताच एकदम निवडणूक एकदम बिघडलेली ना, आता सगळं वोट चोरी आत्ताच व्हायला लागली, ह्याच्या आधी कधी वोट चोरी झालीच नव्हती, असं काही नाही आहे. हे आधी पण घडत होतं. फक्त त्याचा फरक एवढा समजून घेतला पाहिजे की त्यावेळेला मीडिया एवढा नव्हता, खूप कमी मीडिया होता. आता काय झालं, सोशल मीडिया आणि ह्या सगळ्यामुळं नेरेटिव्ह सेट करणं, त्यामध्ये बस क्रिएट करणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इझी झालेल्या आहेत ना की मग त्याचा वापर करून घेतला जातो. आणि एक आपल्याकडचं एक मेंटॅलिटी असते की आपल्याकडं नाही हे असंच आहे. म्हणजे विरोधातली लोकही कायम लोकांना प्रियच असतात. जो विरोध असतो ना तो प्रिय असतो लोकांना. नाही अन्यायच होते आमच्यावरती, हे असंच चालू आहे. ही स्वाभाविक मानसिकता असते लोकांची. सत्ताधारी म्हणजे ते चोरच आहेत, हे आपण एक मानसिकताच करून ठेवलेली असते. तर तसं नाही आहे, त्यासाठी रचना आहेत, नियंत्रण होत असतं, या सगळ्या गोष्टी होत असतात. आपण ते किती समजून घ्यायचं, म्हणजे आपण या सगळ्याचे किती आहारी जायचं आणि आपण कसं बघायचं या सगळ्याकडं तटस्थपणे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सर, तुम्ही 2-3 छोटे मोठे प्रश्न की BLOचा उल्लेख केला, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते, मतदार याद्या कशा तयार होतात या संदर्भात बोलले. आत्ताचा जो मुख्य आक्षेप आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा, तो सुद्धा मतदार याद्यांसंदर्भातच आहे. म्हणजे यापूर्वी ते EVMबद्दल बोलत होते, पण आता त्यांनी तो EVMचा मुद्दा सोडून मतदार याद्यांचा मुद्द्याकडे लक्ष वळवलेलं आहे. तर हा जो मुद्दा आहे मतदार याद्यांचा, तो पूर्वी पण किती मोठ्या प्रमाणात तशा मतदार याद्यांमध्ये घोळ व्हायचा आणि आत्ता तो कमी झालेला असू शकतो, पण तो आताही आहेच. यामध्ये नाकारण्यासारखं काही नाही आहे. कारण शेवटी मतदार याद्या तयार करताना तिथला नागरिक तिथेच आहे का, किंवा तो सोडून अजून कुठल्या ठिकाणी गेलाय का, मग तिथे त्याने रजिस्टर केलंय का, इथलं नाव कट केलेलं नाही आहे, असे विविध प्रश्न उपस्थित होत असतात आणि त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय तर त्याचं नाव कट केलं जाऊ शकत नाही. तर हा जो मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम असतो त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम आहे ना, हा अव्याहतपणे सुरू असतो. म्हणजे असं काही नाही की आता मतदार याद्यांचं काम संपलेलं आहे, इथनं पुढे मतदार याद्या अपडेट होणार नाही, असं काही नसतं. मतदार याद्या काम म्हणजे मतदार याद्या हा अपडेट सतत व्हावे लागतात. वर्षभरातून 4 वेळा मतदार याद्या, त्यामुळे त्या पद्धतीने त्याचा कार्यक्रम येतो आणि ते अपडेट होत राहतात. तर ह्यासाठी ज्या तरतुदी आहेत म्हणजे त्याची बेसिक म्हणजे कुणालाही मतदार म्हणून नोंदणी केल्याशिवाय मतदान करता येत नाही. म्हणजे मी 18 वर्षांचा पूर्ण झालेलो आहे, माझा 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, मी भारताचा नागरिक आहे, चला मला मतदान करू द्या, असं नसतं. तुम्हाला आधी मतदार म्हणून नोंदणी करायला लागते. मग त्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला जे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट याचं सेक्शन 19 आणि सेक्शन 20मध्ये मिळतात. ते सेक्शन 19मध्ये काय म्हणलेलं आहे की एक तर तो 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि तो त्या मतदारसंघातला ऑर्डिनरीली रेसिडेंट पाहिजे, त्यामुळे तो त्याचा उल्लेख तिथं आहे. आता ही ऑर्डिनरी रेसिडेंटची जी संकल्पना आहे ती त्यांनी सेक्शन 20मध्ये इलॅबोरेट केलेली आहे, म्हणजे ती विस्तृतपणे सांगितलेली आहे. आता म्हणजे मला मतदार म्हणून नोंदणी करायची, ह्यासाठी मला काय त्या मतदारसंघात माझं स्वतःचं घर पाहिजे असा काही नियम नाही आहे. तिथं म्हणजे माझं पक्कं बांधकाम असलेलं घर पाहिजे असा काही नियम नाही आहे. मी तिथं रेंटनी राहत असेल तरीसुद्धा तुम्ही तिथं मतदार म्हणून नोंदणी करू शकता. असंही काही नियम नाही की वर्षाचे 365 दिवस तुम्ही तिथंच राहिलं पाहिजे तर तुमचं तिथं नाव नोंदवलं जाणार, असं काही नाही आहे. तुम्ही तिथं वर्षातले 10 दिवस राहा, उरलेले तुम्ही कामानिमित्त बाहेर असा, पण तुम्ही तिथले ऑर्डिनरीली रेसिडेंट असलं पाहिजे. ही त्यांची बेसिक कन्सेप्ट आहे की तुम्ही तिथं तुमचं निवासस्थान असलं पाहिजे. मग ते मे बी रेंटेड असू दे, पक्कं घर असेल तरी चालेल,
तुमची एखादी तिथं झोपडी असेल तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की तुमचं तिथं स्वतःचं बांधलेलं मालकी हक्काचं घर पाहिजे, असं काही तिथं त्यामध्ये 20मध्ये म्हणलेलं नाही आहे. आम्ही होमलेस लोकांना सुद्धा घर नंबर देतो असं निवडणूक आयोगाने सांगितलं. निवडणूक म्हणलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ऑर्डिनरी तिथं तुम्ही तिथले रहिवासी पाहिजे, म्हणजे तुम्ही तिथले त्या काळातले रहिवासी पाहिजे, तेव्हा तुम्ही तिथे नोंदणी करणार. एकदा तुम्ही नोंदणी केल्यानंतर सेक्शन 21 जो आहे ना, ते सेक्शन 21मध्ये असं म्हणलेलं आहे की बाबा निवडणूक आयोग जो आहे तो प्रत्येक विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची म्हणजे मतदार याद्या अपडेट करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तो मतदार याद्या अपडेट करू शकतात. त्याचा जो सेक्शन 21चा जो सबक्लॉज 2 आहे त्यामध्ये असं म्हणलं की जेव्हा पोटनिवडणूक होती एखाद्या मतदारसंघामध्ये तेव्हा पण ती मतदार यादी अपडेट करण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि सेक्शन 21(3) जो म्हणतो ना, तो असं म्हणतो की बाबा जे आत्ता चालू आहे बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष फेरतपासणी ज्याला आपण म्हणतो, तर ते करण्याचा पण अधिकार आहे. तो कुठल्याही एका मतदारसंघात करू शकतो, एका राज्यात करू शकतो, एका शहरात करू शकतो किंवा वाटलं तर देशभर पण करू शकतो. ते निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत, ते त्यांना दिलेले आहेत त्या पद्धतीने. त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे अधिकार त्यांना त्या कायद्याने मिळालेले आहेत. आणि हा कायदा हा त्या परत राज्यघटनेशी जोडलेला आहे. कारण राज्यघटनेमध्ये संसदेला पॉवर्स दिलेले होते, आपण आधी म्हटलं तसं, की बाबा या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. म्हणजे आर्टिकल 327 आणि 328 जे आहे राज्यघटनेचं, त्यामधनं हे पॉवर्स मिळतात पार्लमेंटला आणि विधानसभांना. हे पॉवर विधिमंडळाला मिळतात आणि पार्लमेंटला मिळतात. त्यामुळे ते त्याबाबत कायदा करू शकतात. तर त्यांनी हा कायदा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 जो आहे तो स्पेसिफिकली फक्त मतदार याद्यांबद्दल बोलतो आणि 1951 हा एकूण बाकी निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलतो. अशी 2 वेगवेगळे ते कायदे आहेत. त्यामुळं त्यामध्ये मतदार याद्या अपडेट करण्याचा अधिकार त्यांना मिळतो. ते मतदार याद्या अपडेट होतात. आता हे समजून घेतलं पाहिजे की मतदानासंदर्भातल्या जो काही सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मतदारांनी करायच्या आहेत. म्हणजे हे ज्योती बसू वर्सेस देबी घोषाल 1982ची केस आहे. तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा काही फंडामेंटल राईट नाही आहे, हे त्यांनी त्यावेळेला क्लिअर केलं होतं. तर हा कुठला राईट आहे? हा स्टॅट्युटरी राईट आहे. म्हणजे हा कायद्याने मिळालेला अधिकार, मतदानाचा अधिकार तुम्हाला कायद्याने मिळालेला आहे. काही प्रमाणात तो कॉन्स्टिट्युशनल राईट होतो. तो कसा होतो? तर आर्टिकल 19(1)(a) जो दिलेला आहे, जो फंडामेंटल राईटचा पार्ट आहे, तो काय आहे? तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एक प्रकारे मी मतदान करतोय म्हणजे काय? ते माझं अभिव्यक्ती आहे ना, मला कुणाला मी गोपनीय ठेवतो ते, कारण मी मतदान पद्धती गोपनीय आहे, पण माझी अभिव्यक्ती त्या ज्या बॉक्सपाशी जाऊन मी माझी अभिव्यक्ती व्यक्त करतो, काय असेल ते मला ज्याला वाटेल त्याला मी मतदान देतो. तर त्या पद्धतीने तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, पण तो फंडामेंटल राईट नाही. म्हणजे फंडामेंटल राईट म्हणून त्याचा काही उल्लेख नाही आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की एक तर तो स्टॅट्युटरी राईट आहे, त्यामुळं कायद्याने दिलेल्या प्रक्रियेनुसार तो मिळतो आणि कायद्याने दिलेल्या प्रक्रियेनुसार तो एखाद्याचा काढूनही घेता येतो. म्हणजे असं काही नाही की एकदा तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला आणि तुम्ही वाटेल तसं वागला म्हणजे तुमचा अधिकार अबाधित आहे, असं नाही होत. म्हणजे तुम्हाला केस माहिती असेल तर 1987ची विलेपार्ल्यातली निवडणूक म्हणजे प्रभाकर कुंटे वर्सेस रमेश प्रभू यांच्या केसमध्ये रमेश प्रभू मला वाटतं अपक्ष होते त्यावेळेला आणि ते निवडून आले होते. तर त्यांच्या विरोधात प्रभाकर कुंटे हे हायकोर्टात गेले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांनी काही म्हणजे भडकाऊ किंवा हिंदुत्ववादी विधानं केली होती आणि ते बरोबर नाही आहे, म्हणून मग त्यावेळेला रमेश प्रभू यांचं ती निवडणूक पूर्ण रद्द झाली होती पूर्णपणे. त्यामुळे हे झाले, मतदानाचा अधिकार त्यांचाही मतदानाचा अधिकार काढून घेतला. त्यामुळे हे झालेलं आहे. त्यामुळे ही उदाहरणं आहेत आपल्यापुढं. त्यामुळं असं आहे की तो अधिकार काढूनही घेता येतो. त्याच्यासाठीच्या तरतुदी पण तिथं त्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे कोण अपात्र ठरेल, तर अपात्रतेचे जे निकष हे परत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये सेक्शन 16 दिलेले आहेत. तर ते काय आहेत की एक तर तुम्ही भारताचे नागरिक नाही तर तुम्ही अपात्र ठराल. तुम्हाला कुठल्या कोर्टाने जर का मनोरुग्ण ठरवलं असेल, सक्षम कोर्टाने तुम्हाला मनोरुग्ण ठरवलं असेल तर तुम्ही अपात्र ठराल. किंवा तुम्ही निवडणुकीसंदर्भातली काही म्हणजे गैरकृत्य केले असतील निवडणुकीसंदर्भातली, मतदानासंदर्भातली, तर किंवा गुन्हे केले असतील अशी त्या स्वरूपाचे काय की जे रिलेटेड टू निवडणूक आहे, तर ते अधिकार तुम्हाला तिथे दिलेले आहेत. त्यामुळे तो अधिकार आहे हा स्पेसिफिक आहे की बाबा तो स्टॅट्युटरी राईट आहे, तो मिळतो तसं तो काढून पण घेता येतो. त्यामुळे हे तिथं दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार केला ना तर ह्याचे लिमिटेशन्स पण तिथे घालून दिलेले आहेत. असं नाही आहे की हा कायम अमर्याद म्हणजे मतदार म्हणून मला अमर्यादित पॉवर्स आहेत असं निश्चितपणे नाही आहे. सर, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आता बिहारच्या SIR सर्व्हेबद्दलचं एक निरीक्षण मांडलं. त्यानुसारच मला विचारायचं आहे की एकतर कोण मतदार होऊ शकतं याबद्दल तुम्ही थोडंसं आत्ता सांगितलं, पण मतदार याद्यांमध्ये कोणाला टाकायचं कोणाला नाही टाकायचं म्हणजे हे जवळपास डिस्क्रिप्शन असल्यासारखं त्या BLOला बूथ लेवल ऑफिसरला असतं. त्या तसेच पार्टीचे बूथ लेवल एजंटसुद्धा असतात, तर ते त्याची तपासणी करत असतात. तर ते हे जे BLOचे पॉवर्स आहेत तो कोणालाही म्हणजे जसं आत्ता आक्षेप घेतला जातो की बंगालमध्ये जी घुसखोरी होते तिथे त्यांना मतदार बनवलं जातं किंवा तशाच प्रकारचे लोक बिहारमध्ये सुद्धा आलेले असू शकतात आणि भारतभरातही आलेले असू शकतात. तर अशी घुसखोरांना सहजासहजी
मतदान कार्ड मिळू शकतं का? काही आरोप आहेत की आधार कार्ड मिळतं, मग ते मतदान कार्डही घेतात, तर हे किती शक्य आहे? आता कसं आहे की म्हणजे होऊ शकतं असं मी नाही म्हणणार नाही की नाहीच होणार असं नाही म्हणतात, कारण ती झालेली आहेत, त्या गोष्टी दिसलेल्या आहेत. म्हणजे आपण हायकोर्टचे जर का काही जजमेंट्स बघितले तर दिसतं असं की बाबा काही लोक आधार कार्ड घेऊन येतात की जे बनावट आधार कार्ड्स आहेत, आणि मग पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, तेव्हा मग ते रिट पिटिशन दाखल करतात डायरेक्ट हायकोर्टामध्ये की अशा पद्धतीने आहे. तर हायकोर्ट पण त्याबाबत खूप स्ट्रिक्ट आहे आता. त्यामुळे आपल्याकडे एक लक्षात गेलं की एकूण देशाची यंत्रणा बघितलं तर असं नाही म्हणता की हे कधी होणारच नाही, होऊ शकतं, डाऊटफुल असू शकतं त्या गोष्टी. पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की तो कंडिशन प्रेसिडेंट आहे. मतदार यादीत नाव वाचणं हा कंडिशन प्रेसिडेंट आहे, म्हणजे ती पूर्व अट आहे. कशाची पूर्व अट आहे? तुम्हाला मतदान करता येण्याची. आता जेव्हा आपण कुठल्याही मतदान केंद्रामध्ये जातो मतदान करण्यासाठी, तेव्हा तुम्हाला एक ठराविक त्या खोलीमध्ये जावं लागतं जिथे तुमचं त्या मतदार यादीत किंवा त्या भागामध्ये तुमचं नाव आहे, तिथल्या त्या मतदार यादीत त्या बूथमध्ये किंवा त्या खोलीमध्ये तुम्ही जाता, तर तिथे सगळ्याच पक्षांचे किंवा सगळेच प्रतिनिधी असतात ना, बूथ एजंट सगळ्यांचेच असतात. मग तिथं तुम्ही तुमचं दाखवलं, म्हणजे आयडेंटिटी पत्र जे काय त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेली असतील लिस्ट की ही ग्राह्य धरण्यात येतील, मग ती दाखवल्यानंतर त्या ज्या अधिकारी तिथे असतात की ज्या पहिलं तुमच्या नावापुढे टिक करतात किंवा तुमची सही घेतात, ते नाव ओरडून सांगतात की अनुक्रमांक इतका इतका असं, मग ती लोक चेक करतात, म्हणजे BLA की ते BLA चेक करतात की ते आहे का नाही, आणि मग जाऊन तुम्ही मतदान करतात. म्हणजे काय आहे तर हे काय असं गोपनीय, हे फक्त मी जसं म्हटलं ना, गोपनीय हे फक्त तुम्ही ते एकदा जिथे EVM ठेवलं आहे तिथे गेल्यावर तुम्ही गोपनीय असता, अदरवाईज तुम्ही गोपनीय नसता. तुम्ही सगळ्यांसमोर जाता, तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करता, तुम्ही ते कार्ड दाखवता, आणि ते दाखवल्यानंतर तिथं कोणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही, कारण त्याकडे जर का एपिक असेल, म्हणजे इपिक असेल, म्हणजे इलेक्शन आयडेंटिटी कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा जी काही ओळखपत्र दिलेली आहेत निवडणूक आयोगाने ते असेल, तर तुम्ही त्याला मतदान करू द्यावंच लागतं. अनेक वेळेला आपण असं बघतो की गेल्या काही निवडणुकांमध्ये असं होतं की निवडणुकीच्या आदल्या दिवशी कळतं की काही लोकांची नावच गायब आहेत, की जे अनेक तिथं मतदान करत होते त्यांची नावच गेलेली आहेत. तर म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे की हा अधिकार आहे ना, हा अधिकार मतदारांना मिळालेला आहे, पॉलिटिकल पार्टीजला मिळालेला नाही कुठलाही. त्यामुळं मला वाटतं लक्ष्मी चरण सेन वर्सेस AKM हुसेन उस्मान ही जी केस होती ना, ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हणलेलं होतं की हा अधिकार आहे ना, हा राजकीय पक्षाने मिळालेला नाही. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण कोर्टात जातो ना कुठल्याही गोष्टी घेऊन, तेव्हा कोर्ट पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की व्हॉट इज युअर लोकल स्टँडिंग, तुमचं काय स्थान आहे, तुम्ही का आलाय कोर्टात या विषय घेऊन. तसं ते असं आहे की ते राजकीय पक्षांनी नाही यायचं कोर्टात, मतदारांनी यायचं. म्हणजे आत्तासुद्धा बिहारचं जे चालू आहे त्याच्यावरती जे सुप्रीम कोर्टचे जे हिअरिंग्स चालू आहेत ना, ते सुप्रीम कोर्टनी जर का ते हिअरिंग तुम्ही ऐकले असतील किंवा ते जर का तुम्ही त्याच्यावरती वाचलं असेल, तर सुप्रीम कोर्टने क्लिअर कट म्हणलं होतं की ते मतदार घेऊन या ज्यांची नावं काढली आहेत, आणि तुम्ही म्हणते की यांची नावं काढली आहेत, त्यांना घेऊन या आमच्यासमोर, आम्ही बघू ते आहेत का, आणि आम्ही आदेश देऊ निवडणूक आयोगाला की बाबा ही नावं ॲड करा यांची म्हणून. जसं त्यांनी आदेश दिला की आधार कार्ड ते ॲक्च्युली सिटिझनशिप कार्ड नाहीच, म्हणजे सिटिझनशिप त्यातनं इव्हॉल्व्ह होत नाही किंवा कळत नाही, म्हणून आधार कार्ड त्यांनी बाजूला काढलं होतं बिहारमध्ये. पण आता सुप्रीम कोर्ट लेटेस्ट जे जजमेंट आलं त्यात ते म्हणले की नाही, आधार कार्ड तुम्ही ॲक्सेप्ट करा. त्यामुळे सुप्रीम कोर्टकडे हे पॉवर्स आहेत ना. म्हणजे एकूणच काय आहे तर ही सगळी म्हणजे आपण यातले छोट्या गोष्टी जर का नीट बघितल्या ना, तर हे एकमेकात अशी कडी गुंतलेली आहे या सगळ्या गोष्टी, आणि या कडीचा जो शेवट आहे ना तो कोर्ट आहे. तुम्ही कोर्टात जाऊन रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं निवडणूक आयोगाने काहीतरी चुकीचे केले, तुम्ही जा ना कोर्टात, सुप्रीम कोर्टात जा, हायकोर्टात जा, त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जी कोर्ट्स येतात त्या कोर्ट्समध्ये तुम्ही जा आणि तिथं तुमचं जे मत आहे ते मांडा. कोर्टाने जर का ऑर्डर दिलं तर ते ऐकावंच लागणार नाही. कोर्टाच्या ऑर्डर, सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर्स आहेत त्या निवडणूक आयोगाला ऐकावेच लागणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टी आपण मान्य करायला पाहिजेत. पण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी एकतर जोडलेल्या आहेत, आणि हा अधिकार मतदारांना मिळालेला आहे आपण समजून गेल्यामुळं आपल्याकडं होतं असं की म्हणजे जसं आपण गुन्हेगारी स्वरूपाचे जे खटले असतात ना, त्यामध्ये कुठल्याही आरोपींनी पोलिसांना दिलेले स्टेटमेंट आहे ना ते इनएडमिसिबल आहे कोर्टामध्ये. का? कारण पोलीस हे इंटरेस्टेड पार्टी आहेत ना, त्यामध्ये पोलिसांना हवंच आहे ना की तो म्हणावा मी गुन्हा कबूल करतो आणि लगेच आमचे झाले, मी गुन्ह्याची उकल झाली, सगळा विषय संपला. तसं नसतं ते. बियॉन्ड रिझनेबल डाऊट ते तिथं सिद्ध व्हायला लागतं कोर्टात. त्यामुळे ते इनएडमिसिबल आहे. त्यामुळे ह्याचा जर का आपण विचार केला ना तर ह्यामध्ये राजकीय पक्ष इंटरेस्टेड पार्टी आहेत ना. राजकीय पक्ष मतदारांना मदत करतात, हे सगळं आपल्याकडे आजही चालू आहे. सगळं काम राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच जाऊन करतात. पण आपण मतदार म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करतात, त्यांची मदत आपण निश्चितपणे आपल्याला आवश्यक असेल तर घ्यावी, पण हे आपली जबाबदारी आहे. आणि आता कसं झालं, इतक्या ऑनलाईन गोष्टी इझी अवेलेबल आहेत. निवडणूक आयोगाच्या साईटवरती तुम्ही गेला तर तुमचं नाव आहे का नाही तुम्हाला सहज कळतं. खूप सोपी प्रोसेस आहे. त्यामध्ये इंग्लिशमध्ये कळतं, हिंदीमध्ये कळतं, मराठीमध्ये कळतं. म्हणजे ज्या लँग्वेजेस नोटिफाईड आहेत त्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला ती माहिती कळते. तुम्ही जाऊन ऑनलाईन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तुमचं नाव नसेल तर तुम्ही तिथंच फॉर्म भरण्याच्या तरतुदी आहेत. बरं, या संदर्भात मीडियामधनं सतत माहिती असते. पण
होतं असं की थोडंसं आपला लिथार्जिकपणा असतो, म्हणजे ॲज अ मतदार वोटर म्हणून आपला लिथार्जिकपणा असतो की आपण त्याकडे लक्ष देत नाही. ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी आपण म्हणतो अरे माझं नावच नाही, असंच झालं. मग आणि कसं असतं की दुसऱ्याला रोज येणं खूप सोपं असते. हा नालायक आहे, तो नालायक आहे, तो नालायक आहे, सगळेच नालायक आहेत, फक्त मी चांगला आहे असं नाही होत ना. तुम्ही म्हणजे आपण स्वतःहून काही गोष्टी करायला पाहिजेत ना. आपले हक्क निदान आपल्याला आपले हक्क तरी माहिती पाहिजेत. मतदान करणं, माझं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, मी भारताचा नागरिक आहे, माझं या मतदारात नाव आहे, माझा हक्क आहे हा मतदान करण्याचा. कुणालाही मतदान द्या, नाही तर तुम्ही नोटाला द्या. तुम्हाला जर का कोणीच योग्य वाटत नसेल, तोही अधिकार दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही नोटाला मतदान करा. त्यामुळे तो तुमचा निर्णय आहे, पण तुम्ही तो बजावला पाहिजे, तुम्ही गेलं पाहिजे या सिस्टीममध्ये. होतं असं की आपण कशाला करायचं मतदान, काय होणारे बदल असं म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी सोडून देतो. शहरी भागामध्ये मतदारांची उदासीनता दिसून येते. उदासीनता दिसते आणि ती उदासीनता काही चांगली नाही ना. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे आणि तुमचा जो हक्क आहे तो बजावला पाहिजे. रिझल्ट्स काही पण येऊ देत, तुमच्या मनासारखे येऊ देत, तुमच्या मनाच्या विरुद्ध येऊ देत, ज्याला मिळेल तो करेल, सत्ता चालवेल त्याची. सर, तुम्ही मतदार याद्यांचा जो उल्लेख केला त्याच्या संदर्भात मला वाटतं नरेंद्र खेनी विरुद्ध माणिकराव पाटील हा खूप महत्त्वाचा खटला मानला जातो. तो खटला नक्की काय होता आणि त्याच्यात मतदार याद्यांबद्दल नक्की काय आक्षेप घेतले होते? म्हणजे नाव कमी जास्त करण्याच्या संदर्भात पण काहीतरी तरतूद होती वाटतं. तो आता हा जो खटला होता ना 1974 मधला होता. तो कर्नाटक विधान परिषदेसंदर्भातला होता की बिदर स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे कर्नाटक विधान परिषदेचे जे मतदारसंघ आहे त्यामध्ये बिदर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ होता. आणि त्यामध्ये काय झालं होतं की म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950 याचं सेक्शन 23(3) म्हणजे सब क्लॉज 3 यामध्ये क्लिअर कट म्हणलेलं आहे की एकदा नामनिर्देशन पत्र भरण्याचा वेळ टळून गेली की त्यानंतर तुम्ही मतदार यादीमध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. म्हणजे नामनिर्देशन पत्र म्हणजे काय, तो उमेदवार म्हणून मी जे भरतो त्याला आपण म्हणतो नामनिर्देशन पत्र. तर तो अर्ज आपण देतो, त्याची एक डेट दिलेली असते, मुदत दिलेली असते की ह्या तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत. मग त्या तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत मतदार यादीमध्ये बदल केले तरी चालू शकतात. पण एकदा ती मुदत गेल्यानंतर ती मतदार यादी फ्रीज होती, त्या निवडणुकीपुरती. तर ह्या केसमध्ये काय झालं होतं की त्या दिवशी मतदान म्हणजे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिवशी, शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर काही नावं ॲड केली गेली होती. ती नाव ॲड केली होती आणि त्याचे पुरावे म्हणजे हा केस नंतर हायकोर्टात गेली. तिथल्या हायकोर्टात गेल्यानंतर कर्नाटक हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने सगळ्या गोष्टी बघून मग ती इलेक्शन रद्द केली. का तर 23(3)चं उल्लंघन झाले, कारण तुम्ही नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 नंतर नावं ॲड केली आहेत आणि नावं ॲड केली आहेत ह्याचा अर्थ इलेक्शनचा रिझल्ट हा बदलू शकतो कारण नावं ॲड झालेली आहेत. म्हणजे हे जे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, तर नावं ही चुकीच्या पद्धतीने अगेन्स्ट लॉ जाऊन ॲड केलेली आहेत आणि यामुळे निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. म्हणून कर्नाटक हायकोर्टाने ती इलेक्शन रद्द केली आणि पुढे सुप्रीम कोर्टात तो विषय गेला, चॅलेंज झालं त्याला सुप्रीम कोर्टाने पण ही कायम ठेवला हा म्हणजे हायकोर्टाचा निकाल. त्यामुळे ती इलेक्शनच त्यावेळेला रद्द झाली. त्यामुळं असं काही नाही आहे की यामध्ये हस्तक्षेप झाल्यानंतर पुढे काही घडतच नाही. जाऊ शकता तुम्ही कोर्टात, जाऊ शकता की बाबा अशा पद्धतीने झालेलं आहे. फक्त त्याचं एक लिमिटेशन आहे, तुम्ही कधी जायचं, पटकन गेलं पाहिजे तुम्ही त्या विषयात. तुम्ही नंतर जागा म्हणजे एक लिगल प्रिन्सिपल आहे, व्हिजिलॅन्टिबस नॉन डॉर्मॅन्टिबस जुरा सबवेनियंट. आता ह्याचा अर्थ काय, लॉ हेल्प्स टू दोज हू आर व्हिजिलंट अबाउट देअर राईट्स अँड नॉट टू दोज हू स्लीप्स ओव्हर देअर राईट्स. म्हणजे कायदा कोणाची मदत करतो, जे स्वतः जागरूक आहेत, जे स्वतः झोपलेले आहेत त्यांचा कायदा काही मदत करायला येणार नाही. त्यामुळे तुम्ही जागरूक पाहिजे, तुम्ही स्वतःहून गेले पाहिजे कोर्टात विदिन अ पिरियड, ज्याला म्हणतो लिमिटेशन आहेत. आपल्याकडे कुठलीही गोष्ट लिमिटेशन ॲक्ट पण ना, म्हणजे एखाद्या घटना तुम्ही गेला म्हणजे प्लेन दाखल केली तर लिमिटेशन पण ॲप्लिकेबल आहे तिथं. तुम्ही घटना घडल्यानंतर 4 वर्षांनी जाऊन म्हणणार की नाही माझं घर असं होतं आणि ते असं यांनी बळकावलं, असं नाही. तुम्ही ते पटकन गेलं पाहिजे, तुम्हाला कळलं की तुम्ही ते म्हणजे ती जी लिगल प्रोसेस आहे तुम्ही निर्णय सुरू तरी केली पाहिजे. कोर्टात जाणं हा पुढचा भाग असतो, पण लिगल प्रोसेस सुरू करणं. त्यामुळे ह्याच्या एक लिमिटेशन पिरियड त्यावेळेला ते पटकन कोर्टात गेले म्हणून ती इलेक्शनच रद्द झाली. त्यामुळे आता जे असं म्हणतात की काही होत नाही, कोर्टात स्लोच काम चालतं, पण हे आरोपांना काय अर्थ नाही आहे. कोर्ट त्यांचं काम खूप पद्धतशीरपणे करतं. तुम्ही बघत असाल तर कोर्ट रात्रीच्या वेळी पण अनेक वेळेला सुरू होतं, हिअरिंग घेतं, अनेक वेळेला सुट्टीच्या दिवशी स्पेशल हिअरिंग घेतात. असं मुळीच नाही की कोर्ट एकदम स्लो झालेलं आहे. जिथं जिथं गरज आहे तिथे कोर्ट त्या पद्धतीने हस्तक्षेप करतं. जिथं गरज नाही, हे काम काही अर्जन्सीचं नाही, तेव्हा ते कोर्ट त्याच्या रुटीनमध्ये काम करतं. पण जिथं गरज आहे तिथं कोर्ट निश्चितपणे हस्तक्षेप करतं. पण तुम्ही योग्य मुद्दे घेऊन योग्य पद्धतीने कोर्टापुढे जायला लागतं, कारण कोर्टाची प्रोसिजरला खूप महत्त्व आहे कोर्टामध्ये. तुम्ही त्या प्रोसिजर फॉलो करतच कोर्टात गेलं पाहिजे. तुम्ही कसंही उठून कोर्टात गेलं तर कोर्ट तुम्हाला ते तशा पद्धतीने मदत नाही करणार. आणि त्याचं ज्युरिडिक्शन आलं परत की ते ज्युरिडिक्शन म्हणजे आपण बघितलं तर सेक्शन रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951चा जो 80A आहे, तो 80A काय सांगतो की हायकोर्ट ज्युरिडिक्शन आहे. या सगळ्या निवडणूक याचिका कुठे जातील, तर त्या हायकोर्टमध्ये. कारण त्याचा परत उल्लेख इथंच आला आहे. म्हणजे आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा जो 329B जो आहे सांगतो, तो
तो 329B काय सांगतो, आर्टिकल 329B, की ह्या संदर्भातले सगळे याचिका फक्त इलेक्शन पिटिशन म्हणून जातील. बरोबर. म्हणजे हे तुम्ही थोडंसं समजून घेतलं पाहिजे, सगळ्याच प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण एक तर डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतोय, बरोबर. डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह पाठवतो, बरोबर. एक तर संसदेत पाठवतो, विधिमंडळात पाठवतो. आपण हे पाठवतो ते त्या पद्धतीने त्यातनं कार्यकारी मंडळ तयार होतं, ज्याच्याकडे बहुमत आहे, ज्या पक्षाकडं, त्याचा जो लीडर असतो तो तिथला पंतप्रधान किंवा इकडे मुख्यमंत्री होतो. ही सगळी रचना आपण बघितली. मग ह्या सगळ्याचा विचार केला तर निवडणुकीचं महत्त्व किती वाढतं. मग जर का निवडणूकच झाली नाही तर किती परिस्थिती भीषण निर्माण होईल. कारण हे चालवणार कोण आहे सगळा देश. आणि असं व्हॅक्यूम तयार होणं खूप घातक आहे ना देशासाठी. त्यामुळे ती घटनाकारांनी स्पेशली ती तरतूद केलेली आहे 329B, की ह्यामध्ये फक्त तुम्ही इलेक्शन पिटिशन घेऊन जाऊ शकता, अन्य कुठल्याही पद्धतीने जाऊ शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टचे अनेक जजमेंट्स आहेत. आत्तासुद्धा प्रभाग रचनेवरती हायकोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. आत्ता म्हणजे काल पण सुनावणी चालू आहे. कोल्हापूरचे जे सर्किट बेंचमध्ये आहे तिथं याचिका दाखल आहेत. तर त्यामध्ये स्टेटने असा युक्तिवाद केलेला आहे की हे फक्त इलेक्शन पिटिशन घेऊन येऊ शकतात. तुम्ही रिट पिटिशनचं ज्युरिडिक्शनच नाही आहे. बरोबर. रिट पिटिशन घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे जे रिट्स दिलेले आहेत, रिट पिटिशन म्हणजे नागरिकांचे अधिकार जे नागरिक स्वतः हायकोर्टात मागू शकतात. हां, म्हणजे रिट पिटिशन म्हणजे कसं असतं फंडामेंटल की राईट्सच्या फंडामेंटल राईट्सच पार्ट आहे रिट पिटिशन. हा म्हणजे कसं, जे फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल 32 आहे त्यामध्ये रिट पिटिशनमध्ये वेगवेगळे रिट्स आहेत. मॅन्डमस आहे, हेबियस कॉर्पस आहे, सेशिओरारी आहे, असे वेगवेगळे रिट्स आहेत. तर मला असं वाटतं की माझ्या या हक्कांचं, मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे, तर मी थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो अंडर आर्टिकल 32, आणि अंडर आर्टिकल 226 मी हायकोर्टात जाऊ शकतो. म्हणजे हे कसं आहे की तुला डायरेक्ट, म्हणजे एक व्यक्ती, मी शून्य व्यक्ती आहे, माझं काही नाही, पण माझ्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं आहे, तर मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात अप्रोच होऊ शकतो. ही इथपर्यंत ती यंत्रणा इतकी छान त्यांनी तयार केलेली आहे. कारण असं नाही तर अदरवाईज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे ॲपेलेट्स आहेत ना. म्हणजे हे काय तुम्ही थेट कुठल्याही खटलं सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात नाही निघून जाऊ शकत. तुम्हाला आधी ट्रायल कोर्ट्समध्ये जावं लागतं. ट्रायल कोर्ट्समध्ये लढवा, तिथला निकाल तुमच्या विरोधात आला तर तुम्ही हायकोर्टात जा, किंवा त्या ट्रायल कोर्टचे जे वरचं कोर्ट आहे तिथं तुम्ही जा, मग हायकोर्टात जा, मग सुप्रीम कोर्टात जा. ते दिलेले आहे सगळ्या गोष्टी. पण इथं तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. पण निवडणुकीसाठी तसं नाही आहे रिट पिटिशन. रिट पिटिशन दाखल होतात, अजूनही दाखल होतात, पण त्याला एक अडथळा त्यांनी तयार करून ठेवलेला आहे की इलेक्शन पिटिशनच तुम्ही दाखल करायची. तुम्ही ती इलेक्शन पिटिशन दाखल करण्याची पण लिमिटेशन दिलेली आहे. त्या लिमिटेशन पिरियडमध्येच तुम्ही ती इलेक्शन पिटिशन घेऊन तुम्ही हायकोर्टात जायचं. आणि हायकोर्टचं जे ओरिजिनल ज्युरिडिक्शन केलेलं आहे, म्हणजे हायकोर्ट असं नाही की ॲपेलेट ज्युरिडिक्शन नाही, हायकोर्टने ह्या खटले स्वतः पहिले ऐकायचे. थेट तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता असे विषय करून. आणि आत्तासुद्धा 2024ची जी इलेक्शन झाली विधानसभेची महाराष्ट्रातली, त्यानंतर अनेक जण गेलेत हायकोर्टात. मग हायकोर्टने काय ऑर्डर्स दिल्या, मग निवडणूक आयोगाने त्या पद्धतीने फेरतपासणी केली, म्हणजे मतमोजणीची काही गोष्टी झाल्या, म्हणजे नॉमिनल गोष्टी झाल्या, पण त्यातसुद्धा काही असं आलं नाही म्हणजे या गोष्टी सगळ्या समोर. सर, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आता इलेक्शन पिटिशनचा एक प्रामुख्यानं उल्लेख केला आणि योग्य वेळी योग्य कोर्टामध्ये जाणं आणि योग्य मुद्दे मांडणं या संदर्भाचा उल्लेख केला. तर राहुल गांधी जे आहेत आता विरोधी पक्षनेते, ते एकतर लोकसभेचं इलेक्शन होऊन आता साधारण वर्षभर उलटलं आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन होऊन साधारण 6 महिने झालेले आहेत, हरियाणाचं इलेक्शन होऊन सुद्धा 8 महिने झालेले आहेत. तर या एवढ्या मोठ्या कालावधीनंतर ते हे मुद्दे का उपस्थित करतात, आणि उपस्थित कुठे करतायत, तर मीडिया प्लॅटफॉर्म्सवर उपस्थित करतायत किंवा सार्वजनिक ठिकाणी उपस्थित करतायत. ते कोर्टामध्ये हे मुद्दे उपस्थित करत नाही आहेत. सो याचं किती महत्त्व आहे की ते हे मुद्दे त्यांनी थेट कोर्टात घेऊन जाणं, आणि ते असं का करत नसावेत, काय वाटतं याबद्दल? आता यासुद्धा म्हणजे एक कोर्टाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, इंद्रजित बरुआ वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, असं ते हे होतं. मला वाटतं 1979 ते, म्हणजे साल एक वर्ष इकडे तिकडे होऊ शकतं. पण त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट म्हणलेलं आहे की मतदार याद्यांसंदर्भात, म्हणजे XYZ व्यक्तीचं नाव मतदार यादीत का आलं ह्याचा आक्षेप त्या मतदारसंघातली दुसरी व्यक्तीच घेऊ शकते. अननोन टू दॅट पर्सन तो नाही घेऊ शकत आक्षेप. म्हणजे मी राहतोय पुण्यात आणि मी सांगलीतल्या एखाद्या कोल्हापूरमधल्या मतदाराचं नाव त्या मतदार यादीत काय आलं, तर माझी लोकल स्टँडी काय आहे, मी का त्या मतदाराबद्दल आक्षेप घेतोय. हा पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे की जो तिथला मतदार आहे तोच तिथे आक्षेप घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो, हे त्या मतदारावरती आहे. म्हणजे मी आक्षेप घेतला ना की XYZ व्यक्ती भारताचा नागरिकच नाही आहे. त्यावेळेला काय झालं की आसाममधली गोष्ट होती 1979ची, की अनेक भारतीय नागरिक नव्हते आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आलं, अशा म्हणून ती याचिका दाखल झाली होती. तर त्यावेळेला त्यांनी म्हटलं की जो मतदार आक्षेप घेतोय ना त्यांनीच ते प्रूफ करायचं की हा भारतीय नागरिक नाही आहे. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ हे त्याच्यावर टाकलेलं आहे. ज्याने आरोप केले ना त्यांनी ते दाखवायचं की बाबा हे असं आहे, बरोबर. त्यामुळे आता तो ओनस इकडे तिकडे शिफ्ट होऊ शकतो. जशी ती केस चालती
तसं ते ओनस तिकडे तिकडे शिफ्ट होतं. पण सुरुवातीला बर्डन ऑफ प्रूफ हा त्याच्यावरती आहे, जो मतदार गेला आहे कोर्टामध्ये त्यांनी ते, आणि त्याच मतदारांनीच जायचं. राजकीय पक्षांना, म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी जसं मगाशी म्हणलो की राजकीय पक्षांना हक्क नाही आहेत, राजकीय पक्षांना हे मतदारांनाच हक्क दिलेले आहेत. राजकीय पक्ष इंटरफिअर करतात, ते त्यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट असतात, त्यांना सत्य द्यायचं असतं. आता जो राहुल गांधीचा विषय आता, तो राहुल गांधीचा विषय त्यांनी खूप लेट आणला. म्हणजे हे त्यांनी विधानसभा म्हणजे लोकसभेची 2024ची जी निवडणूक झाली त्यानंतर त्यांनी पुढच्या 1 महिन्याभरात त्यांनी हा विषय आणायला पाहिजे होता, पण त्यांनी खूप लेट आणला हा विषय. त्यामुळे आता त्यामध्ये एक तर लिमिटेशन पिरियड पण संपून गेलेला आहे त्यात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं म्हणलं तसं की हे कोर्टात का नाही जात, मग हे विषय घेऊन तुम्ही जा ना सुप्रीम कोर्ट. मग होतं असं की नाही काही कोर्टात न्याय मिळणार नाही, हे सगळं असंच चालणार आहे, असं नाही आहे. तुम्ही कोर्टात जाऊ शकता तुम्ही, आणि डिले कंडोनेशन देऊन तुम्ही कोर्टाला याच्यावरती स्पेशल सुनावणी घ्यायला लावा, ह्या गोष्टी करा. आता माझ्या माहितीप्रमाणे काही जण गेलेले आहेत, त्या कर्नाटकची जी स्पेसिफिक आहे ना ती तिथले कर्नाटकले काही लोकल रेसिडेंट गेलेले आहेत, पण त्या केसचं मला स्टडी नाही झालं की नक्की काय झालं तिथं, पण तिथे गेलेले होते. पण राहुल गांधींनी जो विषय आणला हा तर पहिली गोष्ट खूप लेट आणला. दुसरी गोष्ट आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये राहुल गांधींच्या पक्षाचे कार्यकर्ते पण इन्व्हॉल्व आहेत ना. मतदार याद्यांची निर्मितीमध्ये ते इन्व्हॉल्व असणार आहेत, जेव्हा मतदान झालं तेव्हा ते इन्व्हॉल्व असणार आहेत. या सगळ्या गोष्टींवरती कधीच कोणी आक्षेप का नाही घेतला, हे सगळं काहीच आक्षेप नाही घेतला. तिसरी गोष्ट, 2024ची इलेक्शनचे निकाल आल्यानंतर जेव्हा काँग्रेसच्या सीट 99 आल्या आणि एक परत त्यांना सांगलीची सीट पण त्यांना अपक्ष म्हणून उभे राहिले, तर त्यांचा पाठिंबा पण त्यांना मिळला, म्हणजे त्यांचे एकूण 100 झाले असं धरून चालू आपण. त्या राहुल गांधींना या सगळ्याचा आनंदच झाला होता ना. राहुल गांधी कुठं नाराज होते की नाही मी सत्तेतच येणार होतो, मला तुम्ही हे वोट चोरी केली म्हणून मी सत्तेत नाही आलो, असं त्यांनी कुठंच म्हणलं नाही. त्यांनी असा आरोप केलाच नाही. त्यावेळेला त्यांनी शंका पण उपस्थित केली नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. बरोबर. त्यांनी राज्यघटना हातात धरून शपथ घेतली, त्यांनी विरोधी पक्षनेत्याचं पदग्रहण केलं, म्हणजे त्या सीटवर जाऊन बसले ते. ह्या सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी ॲक्सेप्ट केल्या. मग आता तुम्ही म्हणते की नाही तिथं वोट चोरीच झाली होती, म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे गोष्टीची शपथ घेतली त्यालाच तुम्ही चॅलेंज करताय ना. जे निकाल आले त्यालाच तुम्ही एक प्रकारे चॅलेंज करताय, निवडीलाही चॅलेंज करताय. हां, मग तुम्ही स्वतःच्या एकूण जे प्रोसेसने हे सगळं आलं, म्हणजे उद्या असंही होऊ शकतं ना की वोट चोरी, मग तुमचे पण 100 वोट चोरीतनं झाले होते का? बरोबर. मग या 100 लोकांनी राजीनामे देऊन ह्याला चॅलेंज केलं तर त्याला खरी बळ येऊ शकतं. हां, असू शकतं, तसं पण होऊ शकतं, पण तसं कोणी करणार नाही. पण माझं म्हणणं काय आहे की एकतर वेळेत ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, आणि विरोध करण्याचा अधिकार निश्चितपणे आहे आपल्याकडे. डेमोक्रेटिक वेनी कुणीही कुणाला विरोध करू शकतो. तो काय राहुल गांधींना पण तो अधिकार आहे, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे घटनेने. दुसरी गोष्ट, त्यांना पार्लमेंटमध्ये जे संसद सदस्यांना जे विशेष अधिकार मिळतात की त्यांच्या विरुद्ध तुम्ही कुठल्याही कोर्टात काहीच करू शकत नाही, ते अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत. स्पेशल प्रिव्हिलेजेस. हां, स्पेशल प्रिव्हिलेजेस त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळे त्याचा ते वापर करू शकतात. हे सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्यात. पण हे सगळं करताना माझं असं म्हणणं आहे की हे सगळं करताना त्यांनी एक वेळेत ह्या गोष्टी करायला पाहिजेत, त्या गोष्टी वेळेत उपलब्ध सगळ्यांसमोर आणल्या पाहिजेत. आणि म्हणजे त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपला विरोधक कोण आहे, तो किती ताकदीचा आहे, हे समजून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. ते जर का समजून केलं तर कदाचित ह्या सगळ्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. नाहीतर असं होईल की हे सगळं हळूहळू हवेत विरून जाईल आणि मग परत त्याचे रिझल्ट निकाल वेगळे येऊ शकतील. आणि निकाल वेगळे आले की मग तुम्ही म्हणणार की नाही ती वोट चोरी झाली. निकाल फेवरेबल आले की तुम्ही म्हणणार नाही हे लोकांची भावनाच होती, जनभावना आमच्या बाजूने होती म्हणून ते आम्ही निवडून आलो. विरोधात गेले की वोट चोरी झाली. म्हणजे हे दरवेळेला होतं. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आपल्या विरोधात आले की मग हेतूंवरती शंका उपस्थित करायची जजेसबद्दल. आपल्या फेवरमध्ये आले की मग न्यायालयाचं स्वातंत्र्य, हे सगळं हे काही बरोबर नाही ना, असं नाही ना. म्हणजे जेव्हा न्यायालय सरकारला फटकारतं तेव्हा मग न्यायालय स्वतंत्र असतं, पण न्यायालय स्वतंत्र आहे. पण जेव्हा न्यायालय तुमच्या विरोधात निकाल देतं तेव्हा न्यायालय कॉम्प्रोमाइज झाले, जजेस कॉम्प्रोमाइज झाले. हे म्हणजे एक प्रकारचा अविश्वास सगळ्याच संस्थांबद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. अगदी, आणि हा जास्त घातक आहे. म्हणजे आपण जी चर्चा करतोय त्या मागचं जर का हे जरी लोकांना समजलं ना, माझं असं म्हणणं आहे की बाबा लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जय पराजय हार जीत ह्या गोष्टी होणार. आज भाजप सत्तेत आहे, कदाचित भविष्यात काँग्रेस सत्तेत येईल, आधी काँग्रेस सत्तेत होती, काही होऊ शकतं. लोकांची जनभावना बदलू शकते, लोक कुणालाही विजयी करू शकतात, कुणालाही पाडू शकतात. पण हा देशाच्या ज्या म्हणजे राज्यघटनेने ज्या संस्था उभा केलेल्या आहेत ना, त्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्याबद्दल अविश्वास निर्माण होता कामा नये. एकदा जर का त्याबद्दल अविश्वास निर्माण झाला ना तर अराजकता निर्माण होईल ना. मग तुम्ही विश्वास कोणा ठेवणार? तुम्ही निवडणूक आयोग बायसे म्हणणार, मग त्याच्याविरुद्ध अपील केलं सुप्रीम कोर्ट बायसे म्हणणार, मग काय कुणाकडे जायचं? मग कशा गोष्टी? आणि आपण किती म्हणजे ह्याचं दुसरी बाजू अशी पण आहे की आज
अनेक लोकांचा विश्वास आहे ना, पेंडन्सीबद्दल बोलतो की कोर्टामध्ये केसेस पेंडन्सी आहे, इतकी केसेस 4 कोटी केसेस आहेत असं सांगतात. पण तसं लोक कोर्टात जातात. म्हणजे लोकांचं ते व्यवस्थेवरती विश्वास आहे, आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे माझ्या अंगावर काटा आला आता की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लोक देश म्हणून हा देश जगला पाहिजे, हा देश वाचला पाहिजे, इथल्या संस्था वाचल्या पाहिजेत, लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून लोक कोर्टात जातात ना. लोक असं नाही की कशाला कोर्टात जायचं, काय होणारच नाही असं नाही. लोक जातात कोर्टात, थांबतात, निकाल घेतात, त्या निकालाविरुद्ध परत हायकोर्टात जातात, त्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जातात, लढतात, कायदेशीर पद्धतीने लढतात, हाणामारी न करता. हे आपण मान्य केलं पाहिजे. हे जर का मान्य केलं तर हा देशातल्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास वाढेल. हे नाही झालं तर मग हळूहळू असं होईल की हे सगळं अराजकतेच्या दिशेने जाईल, कारण सगळेच नालायक आहेत. मग चांगलं कोण आहे? सर, तुम्ही जो आत्ता म्हणजे राहुल गांधींनी जो आरोप केला ना, त्याच्या इतक्या आरोपानंतर त्याच्या निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोगाविरोधाच्या एवढ्या राळ उठवल्यानंतर देखील अनेक सर्वे असं सांगतात की साधारण 74% लोकांचा अजूनही निवडणूक आयोगावर विश्वास आहे. तो हेच दिसून येतं की लोकांना संस्था टिकल्या पाहिजे, लोकांचा अजूनही संस्थांवर विश्वास आहे. फक्त त्या जी प्रश्न उपस्थित केलेली आहेत त्याची उत्तरं चांगल्या पद्धतीने मिळावीत एवढीच लोकांची अपेक्षा आहे. मग या बाबतीमध्ये निवडणूक आयोग सुद्धा कुठं कमी पडलेला दिसतो का, की त्यांनी राहुल गांधींची जी प्रश्न आहेत त्यांना योग्य प्रकारे उत्तर दिलेले नाही आहेत? नक्कीच. म्हणजे हे तू जे म्हणलं त्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की पॉलिटिकल पार्टीचा लीडर म्हणून एका व्यक्तीने जे बोलणं आणि त्याला एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने उत्तर देणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा घटनात्मक पदावरील व्यक्ती उत्तर देतो तेव्हा त्यांनी खूप जबाबदारीने, टू द पॉईंट, प्रिसाइजली, पुराव्यांसहित नेमकं उत्तर दिलं पाहिजे. तिथं कुठेही आवेश, विनाकारण राग हे असता कामा नये. तर ते काही प्रमाणात मला चुकीचं वाटलं. ज्या पद्धतीने सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले ज्ञानेश कुमार यांनी, ते उत्तर बरोबर नव्हतं. त्यांनी त्यांना उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण ते उत्तर त्यांनी योग्य पद्धतीने, एक ठराविक पद्धतीने द्यायला पाहिजे होतं. चिडचिड करून, म्हणजे त्यांचा एकूण टेम्पर हरले असं ते वाटत होतं. ते तसं नाही योग्य, आणि तसं करत असेल तर ते चुकीचंच आहे. कारण म्हणजे राजकीय पक्षांना आणि त्याच्या लिडर्सला अधिकार आहेत, त्यांना ते काही पण बडबडू शकतात, पण तुम्ही नाही ना तसं करू शकत. त्यामुळे तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांची जी काही मागणी आहे की म्हणजे आम्हाला ते मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये मतदार याद्या द्या, तर ती मान्य केली पाहिजे. तुम्ही ते द्या ना मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये. तुम्ही तिथं जर का आडमुठेपणा घेऊन नाही चालणार ना, की बाबा नाही अशी देणारच नाही. कारण एक तर लक्षात घेतलं पाहिजे की बदल हे होतातच ना, म्हणजे बदल हाच कायम असतो, सतत बदल होत असतो. त्यामुळे आता बदल होत आहेत, लोक जागरूक झालेली आहेत, सोशल मीडियामुळे लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे असं धरून चालू आपण. त्यामुळे तुम्ही त्यांना त्या पद्धतीने द्या की बाबा त्यांना ज्या रिडेबल फॉर्मॅटमध्ये त्यांना हवं आहे त्या फॉर्मॅट. आणि काय होईल यातनं, ती यातनं तुमच्यावरचाच विश्वास वाढेल ना, निवडणूक आयोगावरचा विश्वास वाढेल, तुमच्या स्वातंत्र्यावरचा विश्वास वाढेल. आणि मी जसं म्हणतो तसं की मला असं वैयक्तिक वाटत नाही की सगळीच अख्खी इलेक्शन मॅन्युप्युलेटेडच असते. असं इतक्या मोठ्या प्रमाणात करणं शक्य नाही. त्याचं एक छोटंसं सूत्र मी सांगतो, कदाचित मी चुकत असेल, पण छोटंसं सूत्र आपण हे समजून घेतलं पाहिजे. मी काही लोकांशी याबद्दल बोललेलो आहे. निवडणूक प्रक्रिया राबवताना निवडणूक आयोगातले कर्मचारी किती लिमिटेड आहेत खूप. बाकी सगळे कर्मचारी स्टेट गव्हर्नमेंटचे किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आहेत. ते कर्मचारी तिथं बूथमध्ये असतात, बरोबर. त्या कर्मचाऱ्यांना दिसतंय सगळं, अरे इथं सगळा घोळ चाललाय, हे फ्रॉडली मतदान होतंय सगळं, आणि सगळे शांत आहेत, काही बोलायचं. 1.5 कोटी कर्मचारी, 1.5 कोटी कर्मचाऱ्यांमध्ये कुणीही, सगळे मोदी भक्त आहेत तिथं कुणीही काँग्रेसचा माणूस नाही, सगळे मोदी भक्त आहेत. अरे वा मस्त, मोदीचा. कर्मचाऱ्यांच्या सोबतच तिथं पक्षाचा पण एजंट बसलेला आहे, मग तो पण मोदींना सहभागी झालेला. असं म्हणजे एक प्रकारे काय आहे की अरे कोण ना कोणतरी बोलेल ना, अरे काय चाललंय, चुकीचं आहे, तुम्ही अशा पद्धतीने एक रात्री 6 नंतर एवढी कशी काय नावं वाढली, कुणी मतदान केलं. आणि अनेक वेळेला आता सुप्रीम कोर्टामध्ये पण 2014ला 2014चंच आहे, मला त्या जजमेंटचं नाव आठवत नाही आहे, त्यामध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये दाखवलं होतं ना सगळी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कशा पद्धतीने काम करतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी क्लिअर, सुप्रीम कोर्टासमोर हिअरिंग झालेल्या आहेत, त्यात त्यांनी क्लिअर केलेलं आहे या सगळ्या गोष्टी, की बाहेरनं हे मशीन कंट्रोल करता येऊ शकत नाही, त्या पद्धतीची यंत्रणा इथं नाही आहे. ईव्हीएमच्या संदर्भात मला वाटतं 60 खटले झालेले आहेत सुप्रीम कोर्टात, सगळ्यांमध्ये त्याच्या विरोधातच निकाल आलेला आहे की ईव्हीएम. जजेस पण बदललेले आहेत, असं नाही म्हणतात की जजेस फक्त भाजपचे फेवरेबल होते, असं काही नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा होऊन गेलेल्या आहेत. फक्त मुद्दा असा आहे की मला जे म्हणायचं आहे की कोणीतरी एखाद्याने बोललं पाहिजे, आणि जर का तसं बोलत नसेल तर ते पण चुकीचं आहे. की तुम्हाला दिसतंय समोर की सगळं चुकीच्या पद्धतीने झालं तरी तुम्ही फक्त स्वतःच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी शांत बसताय, तर तेही चुकीचं आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे की हे चुकीचं ह्या पद्धतीने झालं पाहिजे, मग त्या पद्धतीने त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल की बाबा नक्की काय झालं होतं. पण कुणीच बोलत नाही, आणि नंतर कधीतरी उठून मग नाही हे असंच झालं, मग ती वोट चोरीच झाली होती आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आल्या. मग असं मला वैयक्तिक वाटत नाही. म्हणजे
लोकसभेचं जर का निकाल, ॲज अ पत्रकार म्हणून मी पण फिरतो, लोकसभेच्या निकालाच्या वेळेला जाणवत होतं ना की नाही आहे, 400 पार म्हणतात भाजपवाले, तशी काय परिस्थिती ग्राउंडवर दिसत नाही आहे. चेहरे पण सांगत होते भाजपच्या नेत्यांची की काय परिस्थिती वाटत नाही तशी, आणि ते दिसलं ना रिफ्लेक्शन. तेच जर का विधानसभेचं बघितलं तर विधानसभेला महाविकास आघाडीमध्येच गोंधळ होता सगळा, सीट शेअरिंगवरनं गोंधळ होता, बेबनाव चालला होता, काहीच कळत नव्हतं. आणि ह्या त्यांची लाडकी बहीण योजना होती. मी अनेक ठिकाणी गेलो, मुस्लिम वोटर्ससुद्धा जाणवत होतं की मुस्लिम वोटर्ससुद्धा महायुतीला मतदान करणार आहेत, त्या पद्धतीचा निकाल आला. त्यामुळे थोडंसं जर काय, म्हणजे माझं स्वतःचं अंडरस्टँडिंग असं आहे की तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये 3 दिवस फिरला ना की त्या मतदारसंघाचा रोग काय आहे तुम्हाला कळतो. 3 दिवस तुम्ही फिरायचं, वेगवेगळ्या लोकांशी बोलायचं फक्त. मग चहावाला असू दे, टपरीवाला असू दे, तिथला एखादा बिझनेसमॅन असू दे, शिक्षक असू दे, नोकरदार असू दे, बोला त्यांच्याशी, जनरल बोलायचं, गप्पा मारायच्या. तुम्हाला तिथं काय ट्रेंड आहे कळतो. म्हणजे मी पण अनेक इलेक्शन्स कव्हर केलेले आहेत, तुम्हाला कळतं की तिथं काय ट्रेंड आहे, काय पद्धतीने हे सगळं पुढं चाललेलं आहे. त्यामुळे हे जाणवत होतं, असं काही अगदी काही विरोधात होतो आणि असंच पद्धतीने झाले असं काही नाही. आणि आकडे वगैरे ह्या गोष्टी नंतर तुम्ही किती म्हणलं दाखवून दिले की हे कसं काय झालं, तरी ते त्यावेळेला योग्य पद्धतीने, मी जसं आधी म्हणलं तसं, तुम्ही त्याला चॅलेंजेस करायला पाहिजे होतं. तुम्ही चॅलेंज केलं नाही, तुम्ही शांत राहिला आणि मग नंतर तुम्ही असं म्हणते की नाही नाही असं झालं होतं हे. आणि एकूण अराजक निर्माण होईल अशा दिशेने निश्चितपणे कुठल्याच राजकीय पक्षाने गेलं नाही पाहिजे. म्हणजे ते काँग्रेसने पण नाही गेलं पाहिजे आणि भाजपने नाही गेलं पाहिजे आणि कुठल्याच पक्षाने नाही गेलं पाहिजे. कारण ह्या देशातल्या ज्या घटनात्मक संस्था आहेत त्यांच्यावरचा विश्वास लोकांचा कायम राहिला पाहिजे. बरोबर, तो राहिला तरच देश टिकेल. हो, पण तशी जी कारवाई आहे त्या संस्थांनी सुद्धा केली पाहिजे की लोकांचा आपल्यावर विश्वास असावा. एक अजून छोटासा प्रश्न सर शेवटचा, की नागरिकांनी या सगळ्यांमध्ये नागरिकांचा सहभाग कशा प्रकारे जास्त वाढू शकतो. म्हणजे माझं नाव असलं पाहिजे, याबद्दल तुम्ही सांगितलं की मतदार याद्या चेक करणं, त्या आपल्या निवडणूक होती आहे त्याच्या आधी आपलं नाव आहे की नाही ते तपासणं, प्लस सोशल मीडियावर जे मिसइन्फॉर्मेशन किंवा डिसइन्फॉर्मेशन, जाणून बुजून चुकीची माहिती पुरवणं किंवा अशा प्रकारचे जे कॅम्पेन सुरू आहेत त्याच्यापासून सुद्धा कशा प्रकारे वाचलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात थोडक्यात उत्तर आहे का? नाही, आता कसं होतं की जेव्हा कॅम्पेन्स होतात ना ते खरंच अवघड आहे म्हणजे ते प्रकरण शोधणं. कारण पॉलिटिकल पार्टीज जेव्हा त्यांच्या हँडल्सवरनं करतात तेव्हा ते समजू शकतो आपण की बाबा काँग्रेस त्यांचं प्रो काँग्रेस स्टँडच त्यांच्या पार्टीचं घेणार. पण अनेक वेळेला असं असतं की अनेक हँडल्स असं असतात की ते कळतच नाहीत की ते हँडल्स कोणाची आहेत, ऑथेंटिक आहेत की नाही, आणि मग त्या पद्धतीने तिथली माहिती खरी आहे की नाही. तर साधारणपणे एक ॲज अ कॉमन सिटीजन किंवा लेमॅन म्हणून आपण काय बघितलं पाहिजे की ते हँडल्सवरती जाऊन चेक केलं पाहिजे की हँडल्स किती ॲक्टिव्ह आहे, ह्याची कोण फ्रेंड्स आहेत किंवा कोण त्या हँडल्सवरती रिॲक्ट होतं, रिॲक्ट करणाऱ्या माणसांची जे प्रोफाईल्स आहेत ती कितपत ऑथेंटिक वाटत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेवलला चेक करायच्या आणि आपण आपल्यापुरतं मत तयार करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की बाबा अधिकृत जे काही हँडल्स आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशनचा असेल किंवा केंद्र सरकारची वेगवेगळी म्हणजे विभागांची असतील, राज्य सरकारची हँडल्स असतील, मुख्यमंत्र्यांचे असतील, पंतप्रधानांचे असतील, जे अधिकृत हँडल्सवरती जी काय माहिती येते, जे काय नोटिफिकेशन येतात त्या तुम्ही म्हणजे त्या जेन्युइन तुम्ही समजल्या पाहिजेत. अदरवाईज काय तुम्हाला दिसलं तर पहिली गोष्ट म्हणजे शंका उपस्थित करणं या सगळ्याबद्दल. म्हणजे बेसिक रूल काय आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला शंकाच वाटली पाहिजे, अरे असं कसं काय. आपल्याकडे तो प्रॉब्लेम आहे की कुणीतरी व्हॉट्सअपला वाटलं की आपण ते मान्यच हेच झालेलं आहे की लगेच सुरू त्याच्यावरती आपण अजून 100 लोकांना ते पाठवायला सुरुवात करतो. ते नाही करतं का. मग आपल्याला आधी शंका वाटली पाहिजे की असं कसं काय झालं, असं होऊ शकतं का. मग शंका निर्माण झाली तर तुम्ही वे आउट शोधायला लागता की शंका निर्माण झाली, मग तुम्ही 4 गोष्टी अजून बघाल, मग तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की नाही नाही चुकीचं वाटते, हे नाही आहे, निदान तुम्ही ते फॉरवर्ड तरी करणार नाही. त्यामुळे तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हक्कांबाबत, आपल्या अधिकारांबाबत आपणच जागरूक असलं पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांची गरज नाही आहे. आपण आपल्याला मतदानाचा अधिकार कसा मिळालेला आहे, कुठून मिळालेला आहे, निदान बेसिक गोष्टी तरी, सगळ्या गोष्टींची गरज नाही माहिती असण्याची, पण बेसिक गोष्टी, मतदार यादीत नाव कसं ॲड करतात, कसं कमी करतात, कुणाला जाऊन भेटायचं. तुम्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मदत घ्या त्यासाठी, नो प्रॉब्लेम. ते मदत घ्यायला कोणी अडवत नाही तुम्हाला, तुम्ही मदत घ्या, पण तुमचं नाव तिथं आहे. त्यानंतर इलेक्शनचा जेव्हा कार्यक्रम डिक्लेअर होतो त्यानंतर इलेक्शन, जसं मी म्हटलं तसं की तुमचं नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशीच्या अगोदर तुम्ही चेक करायचं की तुमचं नाव आहे की नाही आहे. ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, इलेक्शन कमिशनच्या साईटवर जाऊन तिथे चेक करा. तुमचं असेल तर ते डाउनलोड करून ठेवा. तुमचं कुठं मतदान आहे ते समजून घ्या. ते तिथं जाऊन तुम्ही मतदान करायचं आहे, तुम्ही त्या गोष्टी सगळ्या समजून घ्या. पण असं होतं की आपल्या रोजच्या धावपळीत, रोजच्या घाईगडबडीत आपण ह्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग ज्या दिवशी सुट्टी असते मतदानाची त्या दिवशी आपण म्हणतो अरे नावच नाही, मग चेकच नव्हतं केलं का, अशा गोष्टी नंतर उद्भवतात. पण आपण स्वतः जागरूक असलं पाहिजे. जसं मी अगोदर म्हटलं की जागरूक असाल तर तुम्हाला कायदा मदत करेल. तुम्ही स्वतःच जागरूक नाही तर कायदा काही करू शकत नाही तुमच्या बाबत. त्यामुळे तो समजून घेण्याचा भाग आहे. आणि तुम्ही जर का एकदा जागरूक झाला ना तर मग तुम्हाला राजकीय पक्षांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची गरज पडणार नाही. त्याचं रिझन परत असं आहे की आता या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, तुम्हाला कुठे जायची पण गरज नाही. तुम्ही ऑफिसमध्ये बसूनच बऱ्याचशा गोष्टी करू शकता. म्हणजे मतदानाच्या दिवशी इलेक्शन
कमिशन तुम्हाला त्या तुमच्या बूथचा ॲड्रेससुद्धा पाठवतो, लोकेशनसुद्धा पाठवतं. इथपर्यंत तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. प्रगत झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशी त्याचा उल्लेख केला की निवडणूक आयोगाने पण बदललं पाहिजे. राईट. त्यांनी पण ज्या काही म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहेत, राजकीय पक्षांच्या अपेक्षा आहेत, त्यांना म्हणजे त्यांचा विचार करून काही गोष्टी या बदल केले पाहिजेत ना. त्यांनी पण ॲडॅमंट राहून चालणार नाही की नाही हे अजिबात होणार नाही, असं नाहीच आहे, असं चालणार नाही. यांनी काय होईल की अजून मग अविश्वास निर्माण होईल. राहुल गांधींकडनं सातत्यानं अफिडेव्हिट मागणं, त्यापेक्षा तुम्ही स्वतःहून प्रोॲक्टिव्हली सुमोटो केस हातात घ्या आणि त्यांनी उत्तरं द्या. हे जर केलं तर जास्त निवडणूक आयोगाचा पण फायदा होईल आणि एकंदरीत सगळ्या नागरिकांना पण त्याच्याबद्दल. आणि त्यांनी काय होईल की लोकांचा विश्वास वाढेल ना की ठीक आहे तुम्ही दिले. एक तर कसं असतं की मिस इन्फॉर्मेशन कंट्रोल करायची असेल तर इन्फॉर्मेशन, प्रॉपर इन्फॉर्मेशन, खरी माहिती पुरवणं हेच त्याला काउंटर करण्याचं सगळं. सुप्रीम कोर्टचे जे माजी सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड यांनी एका प्रकरणामध्ये मला वाटतं कर्नाटक उच्च न्यायालयात एका म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये हिअरिंगच्या वेळेला काहीतरी झालं होतं गडबड आणि तो केस झाली होती सुप्रीम कोर्टात. कारण त्याचं हायकोर्टचं बरं सुप्रीम कोर्टात येतं. तर त्यावेळेच्या हिअरिंगमध्ये धनंजय चंद्रचूड यांनी खूप छान वाक्य वापरलं होतं, द आन्सर टू सनलाईट इज मोर सनलाईट. हे अत्यंत, आणि हेच निवडणूक आयोगाला लागू आहे. द आन्सर टू सनलाईट इज मोर सनलाईट. तुम्हाला आक्षेप होत आहे ना, तुमच्यावरती लोक शंका उपस्थित करताय ना, तुम्ही अजून ट्रान्सपरन्सी आणा, अजून पारदर्शक करा सगळ्या गोष्टी. बरोबर. जे काय होईल ते पारदर्शकपणे केलं तर हळूहळू शंका दूर होतील लोकांच्या. आणि लोक आता जसं तू मगाशी उल्लेख केला 74% लोकांचा या स्थितीत विश्वास आहे, तो कदाचित हे जेवढं ट्रान्सपरंट होईल तेवढं 80-90% लोकांचा विश्वास वाढेल. त्यामुळे निवडणूक आयोगाला पण बदललं पाहिजे. असं मुळीच नाही आहे की फक्त राजकीय पक्षांना बदललं पाहिजे किंवा राहुल गांधी जे आक्षेप घेत आहेत ते एकदम चुकीचंच आहे असं पण मी मुळीच म्हणणार नाही. पण निवडणूक आयोगाला पण बदललं पाहिजे. पण राजकीय पक्षांनी पण आता राजकीय पक्ष बदलणार नाहीत कारण त्यांचा नेरेटिव्ह आहे, त्यांना इलेक्शन जिंकायचे आहेत, त्यांना ह्या पद्धतीने. त्यामुळे त्यांना मी काय असं म्हणणार नाही तुम्ही बदलू नका. पण मग ॲज अ लेमॅन किंवा ॲज अ वोटर म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की बाबा हा यांचा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे ती समजून घ्यायची त्यावेळेला. पण हे त्यांचं कॅम्पेनचा पार्ट आहे की अशा पद्धतीने नेरेटिव्ह सेट करणं की वोट चोरी होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण निवडणूक आयोगाने काय त्यांचं काम आहे तर असं आरोप होत आहेत ना, अजून ट्रान्सपरन्सी आणा तुम्ही. सर खूप खूप आभार. आपण निवडणूक आयोगाची प्रक्रिया, मतदानाची प्रक्रिया, निवडणूक आयुक्त त्यांची निवड प्रक्रिया या सगळ्यांबद्दल खूप सविस्तर माहिती दिली आहे. अशाच प्रकारच्या विविध विषयांसंदर्भात पुन्हा भेटायला आवडेल आणि अशाच प्रकारच्या चर्चाही पुन्हा करायला आवडतील. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.